पद्मावती, आई माऊली, माझा एकुलता एक पोरगा गणपा या बाबल्याच्या नादाला फुकट गेलाय बघ. त्याला चांगली बुद्धी दे माय. काही काम धंदा करून मार्गाला लागू दे. तुला 5 नारळाचं तोरण बांधीन. माते पद्मावती, माझा एकुलता एक पोरगा बाबल्या या माझ्याच्या पोराच्या गणपतीच्या नादानं येणं पिस्सल झालं. त्याला श्यामा सुरता कर. चांगली 5 नारळानं होती भरीन ग माते. वा 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 वा, आज मला 5 आणि 5 10 नारळ मिळणार. पण केव्हा? अख्ख्या गावावरून ओवाळून टाकलेले 2 टोणगे बाबल्या आणि घंटा सुधारतील तर ना. दादा बाबल्या दादा चिंचाफळ खाऊन कंटाळा आला बघ. मग काय म्हणणं काय तुमचं? बरेच दिवस मेजवानीच नाही मिळाली बघ. पुरी, हलवा पुरी, गुलाबजाम, बासुंदी, लाडू, बर्फी एवढं सगळं पाहिजे? 100 रुपये तरी लागतील. काय रे गणप्या? कोणाला तरी बकरा बनवायला पाहिजे. या घारवणालाच बकरा बनवायला पाहिजे. हुशार. राम राम गारवांना. राम राम. नाही मी काय म्हणलं, खांद्यावर कुत्र घेऊन कुठे झालाय? पुत्र का डोळा फुटला का तुझं? काय झालं? बकऱ्याला पुत्र म्हणतो? मूर्ख बॅकल. बकरं भुंगत काय कधी कुत्रे झालं का? तुम्ही ऐकलंय कधी? बघा का सकाळपासून शेंडी लावायला कोणी भेटलं नाही वाटतं? त्यासाठी तुम्हाला मुद्दाम कशाला शेंडी लावायला पाहिजे? आता याला तुम्ही कुत्रा म्हणा, बकरा म्हणा, नाही तर घारवणा म्हणा. माझं काय जातंय? मी जातो. मूर्ख कुठला. ए गारवण्ण शिकारी वाटतंय. काय हे कुत्र कुत्र? तू पण त्या गणप्यासारखा येडपटच दिसतोय. काय झालं? अरे चांगलं तालुक्याच्या बाजारात विकत घेतला याला 100 रुपयाला 100. 100 रुपये? मी काय म्हणतो, गावाला जायच्या आधी नेहमीप्रमाणे भांग लावली होती का? हो घेतली होती. हे. हा पण तुझ्या बाच काय गेलं? माझ्या बाचं काय जायचंय? तुमचं 100 रुपये पाण्यात गेलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याला गवत खायला देऊ नका. याला मटण द्या बकऱ्याचं. अरे आला. बापरे, शिकारी कुत्रा दिसतो. नाही नाही, हा इंग्लिशच आहे. नाही नाही, मी म्हणतो गावठी कुत्रा आहे, गावठी. बाप रे, चावला तर 14 इंजेक्शन घ्यावी लागतील. इतकी लोक म्हणतात तेव्हा खोटं कसं असेल? अरे बापरे, कुत्रच दिसते. काय नारवण्णा, बाजाराला चाललाय जणू. वय बकरं घेताय काय? सस्त्या. हे बघा. कितीला? 140 रुपयाला. काय? 140. 110 देताय का? बोला. 110 परवडणार नाही आपल्याला. देता का 110? 110 ला तर 110 ला देऊन टाक. परवडणार नाही देऊन टाक गणप्या, देऊन टाक. तुम्ही त्याला पैसे देऊन टाका. हो हे बकरं घ्या. बकरं काम सोडू नको, त्याला पैसे देऊ द्या आधी. घेतलं का? हे घ्या बकरं. हे बकरं घ्या. आईला जा बाबा, जा. बाजारात जायचं योग वाचला. सांभाळून घेऊन जा. पोरांनो, आता काय? श्रीखंड, हलवा. अहो काय सांगताय काय? सरपंच, अहो सरपंच, काय झालं आता? हे असं कुत्र मागे लागल्यासारखं ओरडतं काय? अहो आम्ही तुम्हाला सरपंच म्हणून निवडून दिलं ना. हं. दिलं ना, मग गावाच्या कल्याणासाठीच ना. अर्थातच. मग त्या आधी गणपाचा आणि बाबल्याचा बंदोबस्त करा. उच्छाद मांडवाय का? नाहीतर काय? त्या नारू अण्णा आणि घारू अण्णाच्या बकऱ्याचं कुत्र केलं त्यांनी. हं. तुमचं काय केलं? काय केलं? अहो आमच्या आंब्याच्या झाडाची फणस. काय? काय? आंब्याच्या झाडाची फणस? आपलं फणसाच्या झाडाचे आंबे, आपलं आंब्याच्या झाडाचे आंबे आणि फणसाच्या झाडाची फणस पळून नेली. अहो आता पत्र माझ्या कोंबड्यांची अंडी पळत होते, पण आता माझ्या कोंबड्या पळवायला लागले की. कोण? दुसरं कोण? गणप्याने बाबल्या. घ्या. बाबा काय बेटा? अहो ते गणप्यान बाबल्या मला पण नेहमी चिडवतात. काय चिडवतात? म्हणतात की तू रेड्या म्हसोबाची लेक आहेस. अगं म्हणू देत. म्हणू दे काय? अहो रेड्या म्हसोबा म्हणजे तुम्ही. हे काय? अरे आता भेटू दे खरं त्या गणप्या आणि बाबल्याला. त्या दोघांना उभ्याचे आडवेच करून टाकतो. आत्ताच्या आत्ता त्या गणप्या आणि बाबल्याचा बंदोबस्त करीन
तरच नावाचा सरपंच. जय देवी पद्मावती, तुझी या गावावर कृपा आहे म्हणून सगळ्यांचं मंगल आहे, कुशल आहे. आई, आज हे गावातले लोक तुझ्या समोर आपलं गाऱ्हाणं घालायला आले आहेत. त्यांचं गाऱ्हाणं ऐक आणि त्यांना रस्ता दाखव ग माझे आई. माझं कारण आहे का? आधी माझं गाराणं ऐका. तुम्ही गावाचे सरपंच, तेव्हा तुमचं गाऱ्हाणं सगळ्यांच्या अगोदर बोला. भगत, हे गाराणं माझ्या एकट्याचं नाही, समध्या गावाचं आहे. समध्या गावाचं म्हणजे? हा गणप्या आणि बाबल्या म्हणजे समध्या गावाचं दुखणं आहे. मी सांगतो याला उपाय. देवी म्हणते कुत्र्या मांजराप्रमाणे त्या गणप्या आणि बाबल्याला या गावातून हाकलून दिलं पाहिजे. नुसत्या गावातूनच नाही, जिल्ह्यातून पार तडीपार केलं पाहिजे. हे खोट आहे. बाबल्या गणप्या सज्जन आहे. कोण बोलला? वडील. हे बाय, ही आकाशवाणी झाली. आकाशवाणी? आकाशवाणी? ही आकाशवाणी नाही, हा बाबल्या आणि गणप्या आहेत. कसं बरोबर राखलं? अरे बघता काय? ढकमकून बसतय, तिंताडा नाचतय. अरे ढकमकून बसतय, तिंताडा नाचतय. पाणी बोलते अकलेची, धमाल बाबल्या गणप्याची, धमाल बाबल्या गणप्याची, धमाल बाबल्या गणप्याची, धमाल बाबल्या गणप्याची. ढकमकून बसतय, अरे तिंताडा नाचतय. अरे ढकमकून बसतय, तिंताडा नाचतय. पाणी बोलते अकलेची, धमाल बाबल्या गणप्याची, धमाल बाबल्या गणप्याची, धमाल बाबल्या गणप्याची, धमाल बाबल्या गणप्याची. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय. गाव गुंड हे उघडे बंब, गुंड हे उघडे बंब. अशी घडवू किमया, सारी चुकवू दुनिया. अशी घडवू किमया, मर्दपणाचा न्यारा ढंग, हैवानांना हिसका दाऊ, अद्दल घडेल जन्माची. धमाल बाबल्या गणप्याची, धमाल बाबल्या गणप्याची, धमाल बाबल्या गणप्याची, धमाल बाबल्या गणप्याची. असं मजेत खेळू, हे जरा वाळूत लोळू. असं मजेत खेळू, हे जरा वाळूत लोळू. हो पतंग घेऊ भरारी, पतंग घेऊ भरारी. साऱ्या सुखाचा ठेवा हे आम्हादे रे देवा, साऱ्या सुखाचा ठेवा हे आम्हादे रे देवा. बालपणाची जम्मत न्यारी, बालपणाची जम्मत न्यारी. होत तू असो की चोर शिपाई, जीत ही ठरली दोघांची. धमाल बाबल्या गणप्याची, धमाल बाबल्या गणप्याची, धमाल बाबल्या गणप्याची,
असो नसू दे, हे खिसा खाली असू दे, हे घर असो नसू दे, महाराजे हो दाही दिशांचे, महाराजे हो दाही दिशांचे, साथ अशी ही सदैव लाभ, शपथ आपुल्या दोस्तीची. धमाल बाबल्या गणपती, धमाल बाबल्या गणपती, धमाल बाबल्या गणपती, धमाल बाबल्या गणपती. काय झालं कळत नाही कुठे गेले आपले पतंग? ते बघ कुठे बघ, आपले 2 पतंग, त्याच्या माग मोटर, आणि त्याच्या माग चालणारे फिरकी. काय रे काय ठेव, काही लाज बीज वाटते का नाही? तुमच्या पतंगामुळे आमच्या गाडीचं काय झालं बघा. ऍक्सिडेंट होता होता वाचलो. आमचा पतंग आहे तसा पॉवर बाय. एकदा काय झालं, आमचा पतंग आकाशात गेला, विमानाला अडकला. विमान खाली आणि पतंग वर. बदवतोय वाह्यात दिसतात वाह्यात. काय नाव काय तुमचं? हे आमच्या गावचे राजे गणपतराव. आणि हे आमच्या राज्याचे प्रधान बाबल्याराव. बाबल्याराव. चला चला चला. तुझा पते सरपंचांना भेटूया, यांचा पक्का बंदोबस्त केला पाहिजे. चला. तू त्याला अशी नाव ठेवतोस? नाव नको ठेवू, काय त्याच्या गळ्यात फुलांची माळ घालू? हे बघ, तू माझी शेजारी, माझ्या दोस्ताची विधवा बायको म्हणून गप्पा बसतोय. माझ्यासारखा सज्जन आणि गरीब माणूस आहे म्हणून हे सगळं सहन करतोय. तू गरीब, हो. तू सज्ज. हो. अरे जा पंढरपूरला जा, वारकरी देखून तुझ्या पायाचं तीर्थ घेतील. घेतील, तू नका जास्त वटवट करू. हा. माझा गणपत जन्मला तेव्हा त्याची आई गेली म्हणून त्याला जरा जास्तच लाडात वाढवलाय. पण तुझ्या त्या इरसाल बाबल्यासारखा फुकट नाही गेलाय तो. माझा बाबल्या इरसा तर तुझा गणपा टोंडगा. तुझं कार्ट खराबलं वाटत. माझं कार्ट नाही करपलं, तुझंच जळलं. चळलं? अरे नाही काहीतरी दुसरं जळलं. बाबा डाळ करपली आत. आई, भात करपला. तू कमाल माझी डाळ. काय गणप्या, तुझा म्हातारा आणि माझी म्हातारी रोज भांडतायत बघ. रोजच आहे ते, नवीन काय त्यात? त्याला काय इलाज आहे काय? हा एक उपाय आहे यावर. कसला? दोघांचं लगीन लावून दिलं तर. हा म्हणजे काय होईल, मला आई भेटल, तुला बाप भेटल, तू मात्र 2 बापाचा काय होशील. इलाज नाही त्याला. माझं या खापरतोंड्याशी लग्न लावतोय. संकट लगीन लावणार. घ्या भगत घ्या, दारू घ्या. नाही, आज आपला उपास आहे. तेव्हा मी काय करणार आहे? हा सगळा पैसा खर्च करून या गावाचं खेड्याचं राजकारण करणार, इलेक्शन लढवणारे, आमदार होणार. अहो तुम्ही आमदार होणार म्हणजे आमचं सरपंच झडपी होणार. होय, हे बघ नरस्या, हे. आपलं नरसिंगराव. अरे बघ आता माझ्या एक हिकमती आणि करामती. अरे पहिला धडा त्या गणप्याच्या बापाला महादाला शिकवायचा. तो कसा काय? देवीच्या उत्सवाच्या वेळी पालखीचा मान पिढ्या त्या महादाच्या घराण्याकडेच आहे. तो होय. यापुढं आपल्या मित्राकडं नरसिंगरावकडच येणार. नाही अहो या गावाला कसं पाठणार? पटतय बघता पटतय उचापते. तुझ्या देवस्थानच्या सरपंचाला हा. आणि तुला बी हा सगळा मलिदा चारल्यावर पटतय का नाही? पटतय का नाही? होय का नाही पटणार? गणप्या, तू मुळात चांगला आहेस रे. फणसासारखा, म्हणजे वरून काटे असतात तसा. तेच ते. पण त्या बाबल्याच्या नादानं पोरा सोरात वावरतोस. सोडून दे हा पोरकटपणा. मोठा हो बाप्या हो रे माझ्या लेकरा. काय करायचं मोठं होऊन? हा? काय करायचं? तुम्ही मोठे लोक बघावं तेव्हा हेवे देवा आणि भांडणे यामध्ये गुरफटलेले असतात. सतत पैशाचे मागत धावता. तुम्हाला असते आपल्या संसाराची चिंता, लग्न झाल्यावर बायकोची चिंता, बायकोला पोरं झाल्यावर पोरांची चिंता. जशी तुम्ही माझी करता तशी. पण आपलं असंच चालणार बघा. तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. पटलेलं दिसत नाही. पाय पाय ते माझा मुलं म्हणजे देवाघरची फुलं
असं साने गुरुजींनी म्हटलंय. 7वी पाव तर फक्त एवढंच शिकलास का? अरे पुढे शाळा शिकला असतास, कॉलेजात गेला असतास, ताईचं पांग तरी फिटलं असतं. गप झोपा आता. झोपा झोपा झोपूया. बायको आल्या बिगर काय त्या गणप्याची संगत सुटत नाही. अरे मेल्या ऊन झोप काय झालं? अरे उद्याच्या उद्या मामाच्या गावाला जाऊ कशाला? आणि सोयनिकेचं पक्क कर. मला नाही बघायचं. अरे मेल्या मालन बरोबर. मेल्या मालन. मालन आई तुझं आपलं काहीतरी मी ना. अगं चल लवकर तुटल कुलूप. गणप्या मी जरा अरे बाबड्या, कुठून निघाला सकाळी सकाळी? हाटकलं चांगल्या कामाला जाताना. अरे मी त्याला मामाच्या गावाला घेऊन जाते, त्याच लगीन ठरवाय. काय तोंड बघा लगीन कर. तू लगीन करणार? नाही होय. होय होय तू बस जलंभर ब्रह्मचारी मुलच्या, नाहीतरी असल्या दिवट्याला पोरगी देणार आहे का? असं दादा, मामाची पोर म्हणजे आकाशातली चंद्रकोर नव्ह. माझ्या गणप्याला राजाची लेख सांगून येईल. राजाची लेख. राजाची लेक? होय. कंचा राजा र पट्ट्यातला, इस्पिकचा का चौकटचा? काय रे? काय नाही आपलं एक खेळ आपलं. हे मला कुठे घेतून घेऊन ये? चल, चल, तू बोल. राजाची लेख. बाबल्या, आई, बाबा. बाबड्या, ए, काय ताडमाड पाया पडतो. बरं वाटलं. आणि काय हे दुर्गाक्का, यायच्या अगोदर कळवायचं नाही का? अरे बिघडलं कुठं? हा? भावाच्या घरला जायला का कुठं मुहूर्त बघावा लागतो का गं वहिनी? अगं बोल की. वही वंश. अहो बसा की. पोटा पाण्याचं त्याचं काय? आई गरम भाकर बनवते, मी खातोय. मठातलं थंड थंड पाणी पितोय. अरे पण उद्योग धंदा काय करतोस? उद्योग धंदा आई म्हणते नको ते उद्योग करू नको. आज्ञा झालं काय ना मी. तसं नव काही विद्या कलाकुसर येते की मला बासरी वाजवता येते. मी दशावतारीत काम करतोय. शिवाय नेमबाजीत पारंगत आहे. कसल्या? बंदुकीच्या? बंदुकी बंदुकीची नाही, हे गलोल गलोल. नियम धरून डोळा फोडतोय. फोडू का फोडू? अरे ठेव की. सासऱ्याचा डोळा कसा फोडायचा? वा दुर्गाक्का, अशा तुझ्या ऐतखाऊ पोराला माझी पोरगी देऊ? अगं आज तो आईच्या जीवावर जगतोय, उद्या बायकोच्या जीवावर जगल. तर काय? अरे लगीन झाल्यावर मार्काला लागल रे माझं पोर. आणि नाही सुधारलं तर काय हो? नाही वंश, ते काही नाही. मी माझ्या मुलीचं लगीन चांगला मुलगा बघूनच करणार आहे. हा, आणि बरं का दुर्गाक्का, तुझ्या या पोराचं लगीन बी एक चांगलीशी पोरगी बघून उरकून टाक. वै वै चल र. हे काय वंश, तुम्ही निघालात? अहो तुम्ही आलात म्हणून मी पुरणपोळ्या करणार होते. राहू दे तुझ्या पुरणपोळ्या. चल रे बाबल्या. मामा मामी, तुम्ही माझ्या आईचा अपमान केलाय. एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही ना घासत माझ्या घरी आलात ना तर नाव नाही सांगणार. लाडू ठेवात. चल गाई, झाला तेवढा अपमान पुरा झाला. एक क्षण थांबणार नाहीये घरात. अरे आपला अपमान होतो आमची काय? अरे आपल्या गावात काय होत आहे? तू कुठे चालली? त्याच्या मागे जोगवा मागायला. बाबा, बाबल्याशी मी दुसऱ्या कुणाबरोबर लगीन करणार नाही. कशी नाही करत तेच मी बघते. अव आत्ताच्या आत्ता हिला मुंबईला हिच्या काकाकडे पोहोचवा. एका बाटलीला 10 रुपये पडतील. 10 रुपये? मग लुटवाला धंदो करायच किसू? अरे मी पाणी मागितला, दारू नाही मागितला. त्याला 2 रुपये पडतील. दारू आमच्याकडे स्वस्त आहे. दारू सस्ता आहे. चल लवकर चल. अरे बेवडा, मनाने गाडीने छोरीला कौन जायची? त्याला पाणीनं बंदोबस्त कर. हा वही, बाय. एक घडा भरून पाणी पाहिजे. 100 रुपये पडतील. 100 रुपये? 100 रुपये? चालू लुटवानी वाट हा, करायची. बिलकुल. अरे पाहिजे तू. नको काय, मी चाललो. काय जंगल मध्ये काय करणार? घालू नकोस. पाणी 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 निकले तो भी खलास कर दो. पाणी पिजाज करायचे, पिजाज करायचे. ध्यान राख. अरे गाडी खटारा ध्यान नाही राख. घ्यायची काय करतोस नाही? अंडा खलास झाला. पाणी
થયું દીકરા? ગાડી ગરમ થઈ ગઈ. રેડિએટરમાં પાણી પણ નથી. અરે ભગવાન, પાણી ક્યાંથી મળશે? मुलांनो पाणी मिळेल का इकडे? 500 रुपये तर आम्ही दिले. आमचं पाणी देऊ देतो. नाही काय मॉडेल नवीन आहे हा? नाही म्हणजे गाडीचं हो. पाणी होतो काय तिथे अंगावर नाही, गाडीमध्ये टाक. गाडीमध्येच अरे, म्हटलं काय मी. तुम्हाला काय बोलली? वाटलं वडील काय तुमचे इथे होते काय मला माहितच पाणी नव्हतं. चालू सत्या जाय, आपण पाणी घ्या की द्यायचं. माझ्या गणप्याला राजाची लेख सांगून येईल. राजाची लेख. अरे ओ भाई, घडो खाली दे गं. हाँ. लक्षातच नाही आलं माझ्या. चल दिकरा, बोनट बंद कर, जाइए आपण. नाही, राहू दे ना उघडं कशाला करायचं? આપણે બધું પાણી નાખી દીધું. ઓ લુચ્ચો માણસ લાગે છે. પૈસા આપણી પાસેથી લીધા ને પાણી એની ગાડીમાં નાખ્યું. હાંડો આવે સાલા હાંડો પણ મારે છે. પૈસા नाही नाही पैसे कसले पाण्याचे पैसे कसले. थँक यू. શું થયું પાછું? गाडी स्टार्ट નથી होती. धक्को मारવો પડશે. ओ गॉड. जरा धक्का मारा ना. धक्का मारतो ना. हो. ए मला नाही, कारला धक्का मारायचा. कारला धक्का मारा. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथून धक्का मारा, मी तिथून धक्का मारतो. हे पोर ना. अरे लय बकवास माणूस आहे, मला धक्का मारतो. ए तू खाली हांडा घेऊन उभी राहा. थांब 1 मिनिट. नवीन मॉडेल बघून पागल झाला. आपल्या नशिबात जुना मॉडेल आहे 1940चा. आई पद्मावती, झालं? पालखीची तयारी झाली आहे सरपंच. हा मादा, पालखीला हात लावू नको. का? औंधाच्या सालापासून पालखीचा मान नरसिंगरावांचा, मादाचा नाही. पण का? का? गाववाले देवीच्या उत्सवासाठी यंदा 21,300 रुपये जमलेले आहेत आणि त्यातले 5,000 रुपये एकट्या नरसिंगरावाने दिलेले आहेत. असं कसं म्हणता? हा मान पिढ्यानपिढ्या आमच्याकडे चालत आलेला आहे, अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून. ऐक ना हो गावकडे. वय माझाचं आणि माझं किती बी भांडण असलं तरी मी त्याचीच बाजू घेऊन सांगेन. पालखी म्हादानच उचलाय हवी. हा नरसिंग्या का बादसिंग्या कुठलं उपटलं उपट सुंबतात. ए म्हातारे गप. मंडळी, आमचं हे नरसिंगराव पालखी झाल्यावर समजा गावाला पुरणपोळीचं जेवण देणार आहेत. अरे गप रे, गाव जेवण देतोय. इथं भीक मागून आणि उधारी घेऊन पेज गिळत होता नरसिंग्या. दुर्गा, बाई माणसांनी मध्ये मध्ये लुडबुडण्याचं कारण नाही. काल रात्री देवळाच्या सभासदांची मीटिंग झाली आणि त्यात हा ठराव मंजूर केला गेलाय. हो हो, पण यात माझा कसूर काय? मी काय गुन्हा केला? कसूर गुन्हा घ्या. तुझा पोरगा गणप्या सगळ्या गावावर रोळून टाकलेला, त्याचा बाप तू. होय. अरे उद्या तू खपल्यावर पालखीचा मान तुझ्या पोराकडे गणपाकडे जाणार. होय, हे आम्हाला खपणार नाही. काय होय का रे मंडळी? गणपाने का आम्हाला? आणि या पालखी बसलं काय? पण या देवळापासून मी 4 हात लांब जेव्हा त्याला हाकलून द्या त्याला. नाहीतर काय पळवते नुसती गावाला. उकिरडा आहे उकिरडा. बाजूला पोरांनो, चला ना, पालखी कशी थांबा पोरांनो, थांबा. पण का? आपले पालखी जाऊ दे. बोला देवी पद्मावती की. देवी पद्मावती की. तुझ्या बाबांचा एवढा अपमान झाला तरी तो अपमान माझ्यामुळेच झालाय. त्यांना अभाव आहे पण मी नकोय. मी का नको याचा विचार करायला नको? फास लावून घेतोय. आबा 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 काय करतो ती? अशी चितू होऊन मी अमृता जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट? तू तुझ्यामुळे झालं हे. मला माहिती आहे आबा, हे समजा माझ्यामुळे झालं, पण माझी शपथ आहे तुला आबा, हे असलं काही करू नकोस. खाली उतर. तुला दुःख होईल असं मी कधी वागणार नाही बघ यापुढे. खाली उतर आबा. खरंच माझ्या लेकरा असा छाड्यासारखा वागते. मी गाव सोडून चाललोय आई पद्मावती. पुन्हा या गावात येईन ते मानानच. सगळे लोक झुकून सलाम करतील तेव्हाच. होय देवी, आम्हाला यश दे. अरे तू कसं आलास? होय मित्रा, जी गत तुझी तीच गत माझी, जी प्रतिज्ञा तुझी तीच प्रतिज्ञा माझी. चल जाऊया. अरे पण जायचं कुठं? अरे सगळे लोक नशीब काढायला जातात तिथंच, मुंबईला. हा. चल नमस्कार कर पहिला.
गाडी साहेब गाडी आली मी पकडतो मी पकडतो बरोबर काय झालं? दिवाळी आली वाटतं. दिवाळी आली. दिवाळी फार लांब आहे. नको तेवढा खा खातो आणि मग नसते आवाज काढत बसतो. मी नाही आवाज काढणार. परचा ट्रक को मारो गोली ऊपर से करमचंद का माल निकालो 10 लाख का माल है चल अच्छा बहुत लगल दिसत आहेत माल कुठे माल कुठे काय नाही राहू शुगर बापरे आम्हाला साधी साखर परवडत नाही तर काय आम्ही मुंबईला जायला निघालो होतो टेम्पो मिळाला नाही एसटी मिळाली नाही म्हणून ट्रकने चाललो घेऊन चालला होतात ना वासावर हे दोघे गुन्हेगार वाटत नाही काका गोवा तुम्ही नको तिथं ना खुपसू नका ट्रक आणि या दोघांना तुम्ही ताब्यात घेऊन निघा बोला काय बोलू खरं बोला खरं ते सांगतो तो ट्रक आमचा नाही हो. त्या ड्रायव्हरचं नाव ममदी असं काहीतरी आहे. आणि त्याच्या गालावर एवढा मोठा चामखीळ आहे. हो आणि तो क्लीनर होता ना त्याचं नाव परशा त्याच्या डोक्यावर एवढी मोठी जखम होती लहान होती एवढी. अच्छा हवालदार येऊन जाय ना आपल्याला घरी सोडताय लॉकअप मध्ये तेच म्हणते लॉकअप म्हणजे आमचं घर मध्ये म्हणजे फार हात दात काढून 15 दिवस झाले दात घासलेच नाही इथं पहिल्यांदा चालेल दिसताय हो मग? नाही पंची मला काय वाटलं आम्ही तुमच्यासारखे इकडे रोजचे मुक्कामाला असतो काय? मुकाट आणि डोकं चेप ए पाय चेप ए डोकं आणि पाय चेपायला आम्ही काय तुझे नोकर वाटलो का काय दाब म्हणतोय ना नाही तर कान छाटीन चाकू चाकू नको चाकू म्हटलं की मला बाबांचे तो डोकं चेपतो कुठे डोकं डोकं काय गं, खाली चाललंय डोकं डोकं कुठे गेलं डोकं कुठे इकडे इकडे आलं पुढे काका ट्रकचा मालक कोण आहे याचा शोध घ्या येस सर 24 तासाच्या आत तुमच्या समोर हजर करतो आणि मगच तुम्हाला सॅल्यूट करतो कांती सेठ आज 12 तारीख आहे यू इडियट चला रे पप्पा पप्पा प्लीज आज શું છે પપ્પા એ માણસો तुमच्याकडे काय येतात आणि तुम्ही त्यांना पैसे का देता आणि પછી તમે આટલી બધી દારૂ પીઓ છો કે તમે કઈ ભાન પણ નથી રહેતું ही माणसं माझ्याकडे वाईट नजरेने बघतात तरी सुद्धा तुम्ही गप्प राहता બધું જાણું છું બધું સમજુ છું છતાં પણ હું મજબૂર છું मी मरेन तेव्हा या दुःखातून सुटेन नाही बाबा, मरेन नाही. तेव्हा मणिबेन શું બેનમાં મહારાજને કહે કે જમવા તૈયાર હોય તો પપ્પા માટે પીરસી દે ભલે મહારાજ હા શેઠને જમવા માટે કાઢ અરે પણ શેઠ નું પીવાનું પૂરું થયું પપ્પા પ્લીઝ પપ્પા તમે કોઈ બ્લેકમેલ તો નથી કરતો ને પપ્પા तुम्ही पोलिसात का जात पोलीस MRF 5307 तुमचा ट्रक आहे हा पण काय झालं या या माणूस आहे. साहेब सॅल्यूट 24 तासाच्या आज ट्रकच्या मालकाला मी पकडला या मनीषा शाह मी पकडला आपण मिस मनीषा शहा हो, या. प्लीज कम दिस अरे मी एवढं पकडलं तर काहीच नाही
माझ्या गणप्याला राजाची लेख सांगून येईल. राजाची लेख. मी गणपा, मी नाही का तुमच्या मोटारीला धक्का मारला होता? होय, आणि मला ह्या केसाळ हवालदारानं धक्का मारला. गप रे. काय? कळत नाही काय नाही, कुणासमोर काही बोलतो. इन्स्पेक्टर आहे ते. होय, मला वाटलं हवालदार. माझं नाव बाबुलनाथ, मला प्रेमानं बा चूक म्हणतात. बोला मिस मनीषा. हे आमचे ड्रायव्हर आणि क्लीनर नाहीयेत. आमच्या ड्रायव्हरचं नाव ममद्या होतं आणि क्लीनरचं नाव मला वाटतं हा परशा होतं. हा, तेच तर तुम्हाला सांगत होतो. थँक्यू मिस मनीषा. या तुमच्या ट्रक मध्ये स्मगलिंगचा माल आणला जात होता. काय? माय गॉड. आणि हो, ट्रक मधून जो तांदूळ आणला जात होता तो तुम्ही करमचंदला पोहोचवणार होतात मिस शहा? नाही, अहो करमचंदशी आमचा काही संबंध सुद्धा नाही. आम्ही तो माल एका कंझ्युमर सोसायटीला पाठवणार होतो. करमचंद पैकी कोणाला मी ओळखत सुद्धा नाही. ठीक आहे ठीक आहे, आमची चौकशी पूर्ण झाली की तुमचा ट्रक तुम्हाला परत मिळेल. बर. आणि ड्रायव्हर आणि क्लिनर जर आढळलाय तर आम्हाला इन्फॉर्म करा. हो. इन्स्पेक्टर साहेब, एक रिक्वेस्ट होती. त्या दोघांचे काही दोष नाही, त्यांना प्लीज सोडून देता? होयच. हवालदार, हवालदार, त्यांना सोडून द्या. सोडून द्या त्यांना. मी वास घेऊन सांगितलं नव्हतं दोघं निर्दोष आहेत म्हणून. घबरा हो. गप्पच आहे मग. जाता जाता तुम्ही यांना घरी सोडून जा. येस सर. चला. ए नाव बोल. मनीषा. आताच कळलं हो, मला. आपल्याला विचारतात ते. चल मनीषा. नावली. हे मालन, कुठे गेली? कुठे ही पोरगी? काय आहे काका, तुम्ही रात्रभर आला का नाही? अगं काय सांगू पोरी तुला. मी तुला सांगतो, माणसाने एक वेळ दिगंबर साधून हिमालयात चक्र माराव्यात, अहो पण पण ही खाकी वर्दीची नोकरी कधीही करू नये. पैसा काय नुसता. बाकीच्या लोकांना 6, 7 किंवा 8 तास ड्युटी, आणि आम्ही कायम ऑन ड्युटी. चहाला उकळी फुटलेली दिसते. अय्या खरंच की. बाकी काका, वासावरनं बरोबर ओळखलं तर. मग हे गणप्या, आता कुठं जायचं रे? तोच मोठा प्रश्न आहे, काय करायचं आता. हे तुला तो आपला जुना मित्र आठवतो काय? कुठला रे कुठला? रग्या कांदिवलीला राहतो तो आता. आपण त्याच्याकडे जाऊया. काहीतरी सोयीपर्यंत निवार नको काय? पाहिजे. मी असं करतो, मी तिकीट काढतो, तू हो पुढे. अरे लाईन कमी झाली दिसते. ओ सरकारची पुढे गणपती बघायला आले का? ए लाईनीत उभे राहा. लाईनीत. गप रे गणप्या, कशाला डोक्याला त्रास देतो? काय करतो गणप्या तू? काय टाकतो अंगावर? गाडी गाडी गेली. पिशवी कपडे पण गेले. पैसे पण गेले. पाकिट गेलं. पत्ता सुद्धा गेला. पैसे गेले, तिकीट सुद्धा गेली. आता कांदिवलीला जायचं कसं? देवीचा फोटो ठेवलाय, तीच काय ते तारील तेवढं. बम्बई में आप नए नए दिखते हो, आप पुराने दिखते हैं. बघू तुमचा हात. हा नाही, हा तुमचा बघू. वा वा वा, काय तुमची भाग्यरेखा. ओ हो, काय तुमची धनरेषा. तुटली आताच तुटली. मी जॉईन करून देतो. लवकरच तुम्ही श्रीमंत होणार, मोटारीतून फिरणार. पोलिसांच्या स्वतःच्या. काय सांगताय? श्रीमंत होणार, मोटारीतनं फिरणार. 7 रुपये काढा. 7 रुपये रक्षणा काढा. तुम्ही असं करा, मला ₹14.5 आत्ता द्या, मी तुम्हाला उद्या 25 रुपये देतो. आई शपथ देतो. बस का नाही? मेरे कडे साधू महाराज, आम्हाला सुद्धा चहा प्यायचं हो. अरे मग घ्या ना. घ्या. पैसे 2 रुपये द्या. 2 रुपये. 2 रुपये. आणि मगाशी तुला 10 रुपये दिलेत ना. तो काचा घालाय. साधू नेहमी सत्य बोलत असतो. हो, साधू खोटं बोलणं शक्यच नाही. कळलं? 3 रुपये कापून घे तिघांचे, आणि 7 रुपये परत दे बघू. चल दे बघू लवकर. साधू महाराज, तुम्ही कुठे चाललायत? मी कांदिवलीला. म्हणजे बोरिवलीला जाताना लागतं ते. फार अक्कल बाजारीत काल रात्री. आता गप्प बसा. आम्हाला घेऊन जाल कांदिवलीला? तुम्हा दोघांना चला ना. पण काय आहे, आमच्याकडे
पैसे नाहीये तिकीट नाही पैसे नाही. साधूला तिकीट लागत नाही. अरे अडी आली शिवाजीनगर. शिवाजीनगरला रामदास स्वामी. या 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 हा आमचा साधू महाल. महाल सॉलिड मोठा आहे महाल. प्यालेस आहे प्यालेस. प्रथमच मुंबईत आला काय करणार? आणि दुर्दैवाचे दशावतार पाहिले. तुम्ही 11वे अवतार. काय करणार असतं एकेकाचं दुर्दैव, त्याला इलाज नाही ना. आई, हा साधू गेला कुठे? सगळं हवेतून उडतंय. बघ ना. जरा थांब, थोड्या वेळाने साधू महाराज पण येऊन पडेल दिसतंय. काय सांगतात नाही, लुकडा आहे कधी हवेत नाही. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. ही डेड बॉडी कुठून आली आत ना? आत पडली होती. कोण आपण? कोणाच्या घरात घुसता म्हणजे काय? बाहेर काढीन. हे? अहो मला ओळखलं नाही. कोण तुम्ही? मीच तो साधू. साधू. काय चिकना साधू आहे रे. हँडसम साधू आहे. हे कसं काय झालं आपलं? मी फक्त रात्री साधू हा. आणि दिवसा गंदी साधू. आपला बोंधू. बोंधू. हे पहा, तुम्हाला मुंबईत जागा मिळेपर्यंत हा. तुम्ही याच साधू महालात राहा. वा वा. आणि चहा पाण्यासाठी लागले तर हे 50 रुपये ठेवा. 50 रुपये? देताना 75 द्या. आय एम ए ब्रेक डान्सर. हाडं मोडतील कडकड कडकड. साधू साधू. साधू म्हणे. ए गणप्या, आता आपलं काय करायचं रे बाबा? आपण हा साधूचा बिन भांडवली धंदा सुरू करायचा. तो कसा काय सुरू करायचा? तो रात्री साधू. हा, तो दिवसा साधू. आपल्या दिवसा साधू. पुढली जाऊ दे, मागची जाऊ दे, मधली राहू दे. मधली राहू दे, मधली राहू दे. पुढची जाऊ दे, मागची जाऊ दे, मधली राहू दे. पुढची जाऊ दे, मागची जाऊ दे. मधली बघते. राहू दे. पुढची जाऊ दे, पुढची जाऊ दे, मागची जाऊ दे. बघू दे. पुढची जाऊ दे, पुढची जाऊ दे, मागची जाऊ दे, मधली राहू दे. माझ्यात बघून काय बोलतोय? लाज नाही वाटत? चपल्याला सरकून काढले पाहिजेत नाही. थांब मुली, आम्ही बाल ब्रह्मचारी. आमचे वडील सुद्धा त्यांच्या वडिलांसारखे बाल ब्रह्मचारी. मी म्हणालो पुढची जाऊ दे म्हणजे बालपण नको, मागची जाऊ दे म्हणजे म्हातारपण नको. हा. आणि मधली राहू दे म्हणजे तारुण्य, जवानी. ते जर जन्मभर राहावं असं वाटत असेल तर योग हवा. खरं की नाही मंडळी? काय प्रगल्भ विचार आहेत यांचे. हो महाराज, असं कुठल्या गीतेत म्हटलंय? सीतावर गीता या सिनेमात ते या गीतेत म्हटलं आहे. कुठल्या महाराज? गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा. या गीतेत म्हटलेलं आहे. ह्या गीतेत म्हटले गाढवानी महाराजांनी. या या पुढे करू नका. या या. कल्याण कल्याण. चुकलं सांग. काय करू काय? कल्याण 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 कल्याण. महाराज, माझं लग्न कधी होणार? ह्या मुलीचं लग्न झाल्यावर. हिचं लग्न कधी होणार? तुझं झाल्यावर. दक्षिणा काढ लवकर. चल माग. हो माग. चल चल चल. माग. पुढचा. महाराज, मला प्रमोशन केव्हा मिळणार? प्रमोशन तुझ्या साहेबाची चिपळूणला बदली झाल्यावर. त्यांची चिपळूणला केव्हा बदली होणार? चिपळूणच्या साहेबाची कणकवलीला बदली झाल्यावर. त्यांची कणकवलीला केव्हा होणार? चल माग माग माग. सगळा कोकण माग. माग. महाराज, माझ्या नवऱ्याची दारू केव्हा सुटल? तो वर गेल्यावर. आपला जगात दारूबंदी झाल्यावर. पण त्याआधी तोच सुटेल. महाराज, महाराज, माझी उंची केव्हा वाढणार? महाराज, 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 महाराज. स्टुलावर उभं राहिल्यावर. तू असाच उड्या मारता आपोआप उंच होईल. चला माग. चला चला चला. नेट. किती पैसे झाले? 5 रुपये. गणप्या, मामाची पोरगी मालन. ओम. तिथे सांभाळून. किती पैसे? 5. ओम. महाराज, महाराज घ्या. महाराज, एवढं एक? माझा बाबला कुठे भेटलो? बाबल्या बाबल्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाबल्या मार्ग ताम्हाणे गावचा, वय वय. मामाच्या पोरीवर लाईन टाकणारा. तुम्हाला कसं कळलं? कसं ओळखलं? अंतर्ज्ञानानं पोरी, अंतर्ज्ञानानं. तू एक काम कर, हं? तू त्याचा नाद सोड. तो एका ख्रिश्चन पोरीच्या प्रेमात पडलाय. म्हणजे माझा बाबला मला विसरला की काय? तुला विसरला?
कसा विसरेल? मी असताना तू कशाला? मी असताना तुला कसा विसरेल? हा. तू एक काम कर, संध्याकाळी सुंदर बागेजवळ सुरूच्या झाडाजवळ भेट त्याला, बाबल्याला. बाबल्याला पण मी सांगतो तो मंत्र म्हण. कुठला मंत्र? ये ये बाबल्या, नाहीतर होशील टकल्या. ये बाबल्या होशील टकल्या. ये बाबल्या, ये बाबल्या नाहीतर होशील टकल्या. टकल्या. ये बाबल्या नाहीतर होशील टकलं टकल्या. करून टाकतो. ये बाबल्या नाहीतर होशील टकल्या. 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 ये मालन मालन बाबल्या तू आलास? नाही येऊन सांगतो कोणाला, टकल्या झाला असतो ना. आहाहा. धन्य ते साधू महाराज. कोण साधू महाराज? ते दोन साधू महाराज, त्यांच्यापैकी एक होता बावळट, पण दुसरा होता ना, त्याने मला एक मंत्र दिला आणि तू मला भेटला. असं वाटतं काय वाटतं? त्या साधूचे जन्मभर पाय पुजावे. पाय पुजावे. ते नंतर पूज, आधी या नवऱ्याचे पाय पूज. नवरा? हा. पण आपल्या लग्नाला आई वडिलांचा विरोध आहे ना. या आई वडिलांची ऐशी की तैशी, आणि काका? त्यांची मेली मावशी. कुणी लग्नाला परवानगी दिली नाही ना, तर तुला अशी उतरी आणि सगळ्या जगाला सांगेन मालन माझे आहे, मालन माझे आहे, मालन माझे आहे. गोरी गोरी छोरी छोरी पुणेरी का कोल्हापुरी नऊवारी साडीत सुंदराग. गोरी गोरी छोरी छोरी पुणेरी का कोल्हापुरी नऊवारी साडीत सुंदराग. फिरतीची माझ्या फिरतीची ओढी शिरली या बंदराग. फिरतीची माझ्या फिरतीची ओढी शिरली या बंदराग. शेंग चवळीची नार सोळाची जाळ्यात फसली. नको फिकीर वेड्या जगाची. गोरी गोरी छोरी छोरी पुणेरी का कोल्हापुरी नऊवारी साडीत सुंदराग. फिरतीची माझ्या फिरतीची थोडी शिरली या बंदराग. लेक राजाची सात जन्मीची साथ मिळाली रे. गळी फुलून आली टपोरी. गोरी गोरी छोरी छोरी पुणेरी का कोल्हापुरी नऊवारी साडीत सुंदराग. फिरतीची माझ्या फिरतीची थोडी शिरली या बंदराग. तुझ्या नखऱ्यान झालो हैराण, शिरपदराचं वाऱ्यानं भरलं हे ग.
नऊवारी साडीत सुंदरा ग फिरतीची माझ्या फिरतीची थोडी शिरली या बंदरा ग कल्याण. महाराज, माझं कोर्टाचं काम व्यवस्थित होईल ना? होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल. जय साधू महाराज. होईल 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 दादा सावकाश होईल जा दादा जा तुझा होईल 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 केराराम, अरे लोकांना माझं दर्शन घेऊ दे. तू त्यांच्याकडे पाठ करून कशाला उभा राहिलाय? त्यांना माझं तोंड बघायचंय. महाराज माझा पाय जड झाला, आखडला, बधीर झाला. केलाराम, डोळे मिटा. ओम राम रीम ट्रुंग पिंग फुंग फांग किंड पडर पडे पडर 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 महाराज, पण हातू शकतो, पाय मोकळा झाला, डोळे उघडायला सांगा. भक्तजन हो, आता डोळे उघडा. भक्तजन हो, आजचं प्रवचन संपलेलं आहे. प्रवचनाचा उर्वरित भाग उद्या सकाळी 9 वाजता ऐकवण्यात येईल. जा 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 जा. नमस्कार महाराज. हा बोल बोल. महाराज, माझं पाकिट गेलो. पाकिट गेलं. किती पैसे होते? 500 रुपये. 500 रुपये. आरामाचे पैसे होते की मेहनतीचे? उसने मागून आणले होते. असं. पैसे गेले तर जाऊन देत, पण त्यात माझी महत्वाची रिसीट होती. उद्या कोर्टात हजर केली नाही तर माझं 50,000चं नुकसान होईल आणि वर दंडही भरावा लागेल. हे बघ, इथून सरळ जा, नंतर उजवीकडे वळ. तिकडे तुला एक कचऱ्याची पेटी दिसेल आणि त्यातल्या कचऱ्याच्या ढिगात तुला तुझं पाकिट सापडेल. जय साधू महाराज. बाबल्या, आपण कोण आहोत? चोर का माणूस? हं? चोर झालो तर गाव आपल्याला सलाम करेल असं तुला वाटतं? हं? तू चोरी केलीस, मी तुला साथ दिली. आपल्या दोघांची चूक झाली. खरंच आपल्या दोघांची चूक झाली. यापुढं साधुगिरी बंद. बंद. माझा तुला पाठिंबा काका, या आहे. ना. हे बघ, काका, महाराज कुठे आहेत? इथेच आहेत ते. महाराज, काका या. काका, हेच ते साधू महाराज. यांनी आशीर्वाद दिला आणि माझ्याने बाबल्याची भेट घडवून आणली. महाराज, महाराज, मी धन्य झालो हो, मी धन्य झालो. महाराज, मला माझं भविष्य सांगा ना. नाही, भविष्य बघण्याची आता काही वेळ नाही. हवालदार ते inspector भविष्य तरी होणार बघायला बघा. नाही. नाही, भविष्य बघायला नाही ना. कारण भविष्य सांगायचं काय असतं की भविष्य अरे, हे काय रे? तू गणप्या ना? जेलमध्ये होता तू. ओळखलं, बरोबर ओळखलं. तुला पण ओळखलं मी. कसं काय? तू बाबुलनाथ. बाबुलनाथ गणप्या. हा दुर्गा पिल्याचा बाबल्या. काय सांगते? इकडं आलो तू. मला पळलो कर, पळलो कर, लवकर उघडत नाही. तुला बरोबर माहिती कशा दरवाजे आमच्या आणि फरशा. हे बघ, मी तुला फिरता सेल्समॅन म्हणून ठेवायला तयार आहे, पण त्याच्यासाठी तुला 200 रुपये डिपॉझिट द्यावे लागतील. 200 रुपये? हा. 200 रुपये तर तुमच्याजवळ नोकरी मागायला कशाला आलो असतो? हा. माझ्याकडे 200 रुपये नाही आहेत. मग तुझ्याकडे किती पैसे आहेत? माझ्याकडे हे बघा, 10 रुपये आहेत. 10 रुपये. 10 रुपये? चल चल जा, चणे वेच. चने काय बेचारे सांगताय? मी तर स्वतः तुमच्यासारखं असं मोठं दुकान काढायचं ठरवलंय. माझ्यासारखा हा. 10 रुपये भांडवलावर हा. दुकान काढणार तू? अरे चल पोट चल. साहेब, थुकी उडते. थुकी उडते.
કેટલા છે? હા, 1, 2, 3 આ બાટલી પણ આવી ગઈ. આ બિલિયાને શેઠ. પણ પાકેટ. 10 રૂપિયા સુટી દે ના. 10 રૂપિયા છૂટા પાहिजे. 1, 2, 3, 4, 5. હાલે. થેન્ક યુ થેન્ક યુ. હા, ઠીક है, ઠીક है. હા, હેલો, જયરામજી કી હું વાત કરું છું. હા, ગોવિંદભાઈ છે? નથી આવે? હા, 10 रुपये सुट्टे दे. હા, બरं. अरे खाली तुझ्याकडे एकच नव्हतं ना 10 रुपयाच्या? नाही पण पॅन्टीच्या चोर कप्प्यात सापडला. आता पॅन्टीला चोर कप्पा आहे मला माहितच नव्हता. हा, समजी गया. एक, बे, त्रण, चार. हा. झुरत कुठे? ड्रॉवर मध्ये. ड्रॉवर मध्ये? हा. जा, ड्रॉवर मध्ये नाहीये. 10च्या आणि 100च्या नोटा खाऊन टाकतात ना हल्ली हा. झुरळ. काय सांगते का? बघा. नाही. 4, 6, 7, 8, 9, 10. थँक्यू आले. थँक्यू. हा. तुझ्यासारखं मोठं झुरळ असल्यावर झुरळ नोटा खाणार कशी? आई पद्मावती, ही दुनिया इमानदारीची राहिली नाही, त्याला मी तरी काय करू? आता धंद्यासाठी आणखी 18 जणांजवळ मोड मागावं लागणार या नोटीची. चालते बोलते फिरते सौभाग्य वस्तू भांडार. ओ इकडे 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 इकडे. काय घेताय? हा भोग आहे. नाही भोग आहे तो, पण केसाला लावायचं. काय उपयोग नाही. अरे तुझ्या आला असं झालोय. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही हे गंगावन घ्या. मला काय लग्न झालेलं नाही. लग्न झालं नाही? मग असं करा, तुम्ही तुम्हाला घ्या, डोक्यावर बांधा. मीच बघा. काय मस्त दिसतंय ते. फणी घ्या, विंचरायला उपयोगी पडेल ना. मस्त दिसतंय, झाक दिसतंय. 32 रुपये दे. 2 वस्तूचे 32? हा, मग तुम्हाला केस विंचरायचा चान्स मिळालाय काय? कमी झालाय काय? त्याचे 32 रुपये. काढा. दंड घ्या दंड. पोट दुखत असेल तर 2 मिनिटात दंड. दंड घ्या दंड. कंबर दुखत असेल तर 2 मिनिटात दंड. फक्त 2 रुपये. दंड घ्या दंड. आयला गिरायचं ते कसं? आले आले. दंड घ्या दंड. माझी कंबर दुखते हो. कुठनं दुखते? डावीकडनं की उजवीकडनं? डावी दुखते. ठीक आहे, कंड खा डावीकडून आणि उजवीकडनं पैसे द्या. फक्त 2 रुपये. शाबास. चला 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 चला. तुम्हाला काय होतंय? तू बाळंत होता की काय? वैद्य बुवा, माझं पोट फार दुखतंय हो. हो, बाळलं केवढं ते? डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करायला हवं. हो, म्हणजे असं इथे दुखतंय, हो इथे पण दुखतंय, हो असं चारी बाजूने म्हणजे दुखतंय. गोलगोल दुखतंय. हो. काळजी करू नका, आमचा कंद का ऑपरेशन करायची गरज नाही. घ्या घ्या, फक्त 2 रुपये. जय पद्मावती. जा जा जा, सावकाश जा. गिरायक पाठवा. चला, बोनी तर झाली. चालते बोलते फिरते सौभाग्य वस्तू भांडार. ए फेरीवाला, હું બોલો છું. હું અંદર આવજો. હા, અંદર અંદર આવજો. હા, હું આવીશ. काय? તમારી પાસે બોર્યું છે? કોણ? અરે બોર્યું. कोण आहे? बोरियो? कोण असतं ते? घागरा માટે. घागर? मी तुला भांडी विकरायला वाटलो का काय? ચણિયા માટે બોર્યું. चणियो? मग अशी घागर झाली, आता चणी विकायला लावते. मला वाटतं आणखी थोडा वेळ थांबला तर बहुतेक भीक मागायला लावेल. तेव्हा गेलेलं बरं. તમને કે ભીખ લાગે છે? वाटलंच मला भीक मागायला लावणार. वाटलंच मला. એ મોટો ગાંડિયા છે. शिवाय द्यायचं काम नाही. ગણપત, तुम्ही? अहो तिला मराठी येत नाही आणि तुम्हाला गुजराती. असं झालं काय? मणिबेन तुम्ही શું જોઈશ? ચણિયા માટે બોર્યું. बोरिया पाहिजे. अहो तिला घागऱ्याला लावायच्या गुंड्या हव्यात. गुंड्या पाहिजे काय? मग गांडा कशाला म्हणाली ती? गांडा म्हणजे गुजरातीत वेडा. हा, गुजरातीत वेडा अर्थ होतं काय? मग वेडा नाहीये, गांडा नाही, गुंड्या नाहीयेत. મણિબેન તમે ઓરવું માટે કાસ્કો જોયો હતો ને? હા હા, મને એક કાસ્કો જોયો છે. नाही काष्टो बिष्टो ठेवत नाही मी. काष्टो नाही ठेवत. अहो तिला कंगवा हवाय. काष्टो म्हणजे कंगवा होय. मला वाटलं काष्ट्याच्या जवळपास काय आहे का काय? देताय ना कंगवा? हा, देतोय ना, ते चालेल. આ નથી. આ સારું છે. હવે જા. तुम्हाला काय हवंय? कुंकावन की गुंगवावन की कुंकुवान कंकुवान गुंगवा कंकु? गंगावनच द्या. तेच मी म्हणणार होतो, पण शब्द जरा असे असे. अहो ते काय तुमच्या पाठीमागे आहे? कोण आहे? लक्षातच नाही माझ्या. हे गंगावन मऊ मऊ आहे, अगदी मांजराच्या पिलासारखं. डोक्यात घातलं की पत्ताच लागत नाही. गंगावन आहे की मांजराचं पिल्लू? हं? हं? किती पैसे
पैसे झाले याचे? नाही ते कंगव्याचे 2 रुपये झाले. आणि गंगावनाचे? नाही गंगावनाचं काय नाही, ते तसंच दिलं मी तुम्हाला. फुकट? मी कोण लागते तुमची? हे बघ, व्यापार करायचा तर मामा गुजरात्यांकडनं शिक. उधारी त्यांनी फुकटचा धंदा केलास तर 12च्या भावात जाशील. हे घे 50 रुपये. तुमच्या आजची पहिली बोहणी झाली. हो? हा. मग एक दिवशी तू मोठा बिझनेसमॅन होशील. हा? गणपत शेठ. असं तुमच्या तोंडचा शब्द खरा झालाच पाहिजे. पण काय मला एक कळत नाही, तुम्ही स्वतः गुजराती असून सुद्धा मराठी एवढं चांगलं कसं काय येतं? माझी आई महाराष्ट्रीयन होती, असं. त्यातून मी मुंबईत वाढले. हा. एक गोष्ट लक्षात ठेव, हा. जर मुंबईत तुला चांगला बिझनेसमॅन व्हायचं असेल ना, तर तुला 4-5 भाषा यायलाच हव्यात. मराठी, हा. गुजराती, हा. हिंदी हा. आणि थोडंफार इंग्लिश. काय? हा 4-5 भाषा यायलाच पाहिजे. मराठी, गुजराती, 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 गुजराती आणि गुजराती. हो म्हणजे मी. हो हो तरी फार झाले. तमे तमे म्हणजे तू. तमे तमे आविजा म्हणजे या. आविजा आविजा. गणप्या काय चाललंय? शो म्हणजे काय? मला काय माहित, मी झोपलो होतो. मी विचारतोय शो म्हणजे काय? हा काय चाललंय तुझं? अविजा अविजा. हो, गुजराती म्हणू काय अरे म्हणतो? मुंबईत राहायचं म्हणजे 2-4 भाषा यायलाच पाहिजे. सुईजा सुई आता कुठं आणू मी? समोरच्या बेकरीतून आण जाऊन. बेकरीत आणतो. ए, जवळ आहे. काय झोपून जा. हा झोपून जा. हा. पापल्या, काय तू पण या. पापल्या. कोण बाबला? हा? बघतोय मी, सगळं बघतोय. काय तुझं बाबल्याचा वेळ अजून जात नाही? नाही जाणार आणि कधीच नाही जाणार. मी लगीन करणार तर बाबल्याशीच. कोणाशी? बाबल्याशी. त्या बंधू साधूशी? इम्पॉसिबल. मी तुझं लग्न डॉक्टर, इंजिनियर किंवा वकिलाशी करून देणार आहे. आणि मग अरे 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 काय तुझा ड्रेस, काय अवतार हा. असू दे. असू दे. कुठला तरी डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील तुला घरात मोलकरीण म्हणून तरी ठेवून गेल का? मग मी काय करू? काय करू? काय मी काय सांगू? काय करू? हा सांगतो सांग. हे बघ, हे पैसे घे. मला नुकताच हप्ता मिळालाय, हे पगार मिळालाय. ब्युटी पार्लर मध्ये जा, चांगल्या चांगल्या दुकानात जा, चांगले चांगले ड्रेसेस घेऊन ये, ब्युटिशियन बनवून ये. काय? हा जा. आणि बाबल्याला विसर. कानाखाली आवाज काढू काय? बापरे, ते परत आलेले दिसत आहेत. बहुतेक आमचा कंद वाईट आहे, कळलेलं दिसतंय या ना. या 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 कंद कंद कंद. वैद्य बुवा, तुमच्या गंधामुळे माझं पोट दुखायचं एकदम थांबलं बघा. आणि हे बघा, माझी कंबर पण दुखायची थांबली. थांबली ना, जरा बरं झालं. नमस्कार. वैद्य बुवा, दोघे दुखी थांबवा हो. आणि मला पण औषध घ्या घ्या. अहो मालन तुम्हाला ऐकून घ्या. अहो 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 कोणा बे? शुक 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 शुक. कोण? हा हा तुम्हाला बोलत आहेत मॅडम, बोलत आहेत. मला 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 स्वीटहार्ट, जाने मन, आपने मुझे पुकारा. नहीं नहीं, मेरी जूती ने पुकारा. चल फट. लाज नाही वाटत का? वाटेल बाई, आपली ओळख नाही, तुम्ही असं काय करताय परपुरुषाबरोबर? तू? अरे परपुरुष? माझी मालन आतमध्ये आहे. ती बाहेर आली आणि तिने पाहिलं ना, तर मला ती जोड्याने मारलं. अरे मीच तुझी मालन. तुम्ही माझी मालन? हे आतलं पुसडं. माझी मालन म्हणजे काष्टा. पापल्यार माझ्या छबल्यार करू नको असं शृंगार. म्हणजे तू माझी मालन? आतमध्ये गेल्यावर एवढा फरक पडतो? बाप रे, जादू नगरी आहे. चल आपण आईस्क्रीम खाऊया. पापल्यार का घाबरली? कळलं नवीन प्रकार दिसतोय कुठला तरी. दोन पाय होते, गेले कुठे? अरे वा, सायकल वाटत. अरे सायकल घेऊन जा घरी. हो मी ब्युटिफुल होईन ना. हो हो तू ब्युटिफुल होशील. अरे वा, ब्युटिफुल वाला. मी तो हा ब्युटिफुल. हॅलो हॅलो, हा तुम्ही मी ब्युटिफुल. आता मला
भीती वाटते. मॅडम मॅडम काय आहे? आपल्या पार्लर मध्ये एक मरद घुसलाय. मरद? मी इथे असतो ना. कुठे आहे तू? काय करताय? थोडा हात काय करताय काय? हाच तो हरामखोर गुंड. गुंड. काय रे पुरुषा, बायकांच्या पार्लर मध्ये घुसरा लाज नाही का वाटत तुला? मला मालनसारखं ब्युटिफुल व्हायचं आहे. मालन? ही मालन कोण? आम्ही इथं पुरुषांना ब्युटिफुल बनवत नाही. मग दाढी तरी करा. दाढी? तुला काय हे हेअर कटिंग सलून वाटलं का पुरुषांचं? इथं आम्ही पुरुषांच्या दाढ्या विड्या करत नाही. बायकांच्या दाढ्या करता? काय ए चुप. ए मुलीनो याचे केस भाद्रा गोटा करा आणि मागणं पॅन्ट जळस तोवर याची इस्त्री करा. मालून बरं तू आलीस. अगं मला वाचव का? अगं, या मुलींची हेड माझ्या हेडवरची केस भाजरायला सांगते. मॅडम बाबल्याला सोडा ना. बाबल्या. तू बाबल्या का? होय, बाबल्या. बाबल्या. ए मुलीनो तुम्ही जा जा, जा, जा. मी याच्याकडे बघते. मी याच्याकडे बघतो. सविता, तू इथेच अरे, थांब. हा मॅडमचा बॉडीगार्ड दिसतोय. तू बाबल्या हो, मी का? बाबल्या. दुर्गा मावशीचा? हो, बाबल्या. आणि मी कोण? तू मॅडम. मीचा नवरा. हिचा नवरा. ते कसं काय? हा. बाईच आणि बाईच लग्न करणार? आणि हे शक्यच नाही. मुंबईत जमते सगळं. कसं? हे असतं. अरे मला ओळखलं नाहीस? मी रग्या. रग्या. अरे काय झालं? काय झालं? अगं हा रग्या हा आमच्या गणपत पाटलांचा पोरगा बाल माहित तुला ओळखलंच नाही. अरे मी सुद्धा तुला ओळखलं नाही तुझ्या थोपाडामुळे. ही चिचुंद्री आली ना बाबल्या बाबल्या म्हणत, तेव्हा मी तुला ओळखलं. काय रे? पण मुंबईला कधी आलास? ते देवीचा उत्सव झाल्यावर ताबडतोब आलो मी आणि गणप्या. गणप्या म्हणजे गणप्या पण आलाय? काय झालं? आम्ही तुझ्याकडे यायला निघालो. आधी साधू भेटला, मग चोर भेटला, मग तू भेटला. काय आधी चोर भेटला, मग साधू भेटला. मग आम्ही साधू झालो. साधू? रे तुझी चित्तर कहाणी आधी सांगा मला. तू बाईचा वेश घेऊन चक्क ब्युटी पार्लर चालवतोस? बायकांच्या जातीला काळी मा उगाच चौकात? अरे काय करणार? शिक्षण नाही, वशिला नाही, त्यामुळे नोकरी नाही. गावाकडच्या नाटकात स्त्री पार्ट करणारा मी नट. तेवढीच विद्या गाठीला. 10 वर्षापूर्वी मुंबईत आलो, पण नुसतं नाटकात काम करून कधी कोणाचं पोट भरले का? मग एक आयडिया केली, ब्युटी पार्लर काढला. पण तू बाह्य त्याचा कोणा संशय नाही आला? आला. एकीला आला, सविताला. तिला कळलं की मी पुरुष आहे म्हणून. मग आयडिया केली, तिलाच पटवली, तिच्याशीच लग्न केलं. हा तेव्हा तिला कळलं. नाही रे, आधी कळलं म्हणून लग्न केलं. मी पण विचारलं. बरं ते जाऊ दे. या बाबलाचं झंगाट मला कळलं. ती मालन तुझ्याकडे लपड गोलमाल काय की नाही? मनीषा, હું તમે કહું છું મનીષા, તું એટલી સારી છે મનીષા કે गुजरात मधलं महाराष्ट्रात या. तो द्विभाषिक राज्य करणार आहे. सध्या दांडियाराच खेळतोय. अच्छा अच्छा, म्हणजे मुंबई आमची, बेळगाव आमचं, तसं बडोदा आमचाच का? वा. बरं ते जाऊ दे बाबल्या, तू मालांशी लग्न कधी करतोयस? मालांशी लग्न मला नाही वाटत शक्य होईल. शेवटी आमचा एक दुजे केली नाही तर कायमच से कायमत तक. का 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 काका काका तू बरोबर म्हणते तो. काका मालनचा काका. त्यांची संमती नाही लग्नाला. आई वडिलांची तर मुळीच नाहीये. पण यांचं दोघांचं प्रेम असू नये. उपयोग काय? तो काका दुसरीकडे लग्न जमवतोय मालनचं. हा त्या काकाला मी बघतो रे. तेव्हा मला मरण दे. तेव्हा मला मरण दे. कोण रडतंय? ऐकलं पाहिजे. नवरा दे नाही तर मरण दे. ए बाई बाई, तू रडतेस का? अरे काय रडतेस? काय झालं? तुझं नाव काय? नाव काय? नाव नाव आभाळ कोसळे. अरे नाव पाहिजे, नाव. माझं नाव हा. आभाळ वडिलांचं नाव. आणि कोसळे बहुतेक आडनाव असणार. नको नको रडू, कोसळू नको. हे बघ काय झालं ते मला नीट सांग, कारण मी एक सज्जन हवालदार आहे. कोण नाही ना इकडे? पांडू हवालदार? पांडू हवालदार नाही ग, सज्जन हवालदार. आई सज्जन हवालदार नवीन पिक्चर. त्याचं काय झालं? नवीन पिक्चर जे असतं ना ते जुन्या नावाने नवीन किंवा जुना. अरे पिक्चरच्या नावा मी रडायला काय झालं मला कळत नाही. काय झालं रडायला? सांग. ती बाई नाही. असं कोण म्हणत? मी सुंदर नाही. आहेस की. मी जवान नाही. आहेस तर. माझं लग्न का जमत नाही? अरे अरे उगी उगी रडू नको. माझं लग्न का होत नाही? माझा बाप म्हणाला. कोण? आभाळ कोसळे? काय म्हणाला? आजच्याच लग्न कर, हा. नाही तर जीव दे. आता मी मरणार म्हणून आधी रडून घेतो. घेतो? घेते. अगं पण आत्महत्या करणं हा गुन्हा आहे. माझे लग्न कोणा करणार? अगं थांब 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 थांब. अगं थांब. असं काय करतेस? मग माझ्याशी लग्न कोणा करणार? तुम्ही कराल? मी
मी हो, मी तुमच्यासाठी छान छान स्वयंपाक करेन, तुम्हाला धुईन, आपलं तुमची धुणी मांडी धुईन. मग करा ना माझ्याशी लग्न. नाही पण मी तर अजन्म ब्रह्मचारी राहून पोलीस खात्याची सेवा करायचं असं ठरवलं होतं. हो, पण माझ्याशी लग्न केलं तुमचं ब्रह्मचर्य शाबूत राहील, कारण मी काय नाही, जाऊ द्या. मग कराल ना माझ्याशी लग्न, तुमचं ब्रह्मचर्य शाबूत झालं तर. म्हणजे ब्रह्मचर्य शाबूत राहणार असेल तर करीन. म्हणजे मग द्या ना वचन, द्या ना. आता तू मरू नयेस म्हणून मी तुला वचन देतो. म्हणजे गुंगुल्या तो, म्हणजे राजा तो. काका तुम्ही खाली चक्कल लपवून असली लफडी करता. थांबा, मी मारायला सांगतो. मला समजतं का म्हणे न समजायला काय झालं? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मी माझ्या आई वडिलांना सगळं सांगणार. दादा आणि वहिनीला इतक्यात काय समजतं का म्हणे? नाही ना, आमच्या दोघांचं लग्न लावून द्या. तुझ्याशी हड. अरे डॉक्टर किंवा वकील बघणार आहे वकील हिच्यासाठी. बघावंच लागणार आहे तुम्हाला. हिच्याशी लफड करता वकील बोलवावंच लागणार आहे. नाही तुम्हाला कोर्टात घेतलं तर बघा. तुमच्या लग्नाला माझी परवानगी आहे. काय? पण अट आहे माझी. कसली अट? हे काय, माझं हिच्याशी अगोदर लग्न व्हायला पाहिजे. हा ते कशाला? चला, म्हणजे मला बाळाजन होता, या मुलीचं कन्यादान करता येईल. तिला त्रिदेव चावला. हा असला जावे नकोय मला, सासूला चिमटे करतो. काय रे? ठीक आहे, तुम्हाला लग्न करायचं हिच्याशी लवकर करून टाका. मग बसा बोंबलत. आम्हाला काय करायचं आहे, आम्ही जरा फिरून येतो. आपण दोघं जाऊया फिरायला. नको, आता मला फार कंटाळा आलाय. आपण लग्नानंतर फिरूया, तोपर्यंत चिकल कपू खड्ड्यात गेलास तू. बरं वाटतंय, बरं वाटतंय. गणपतीचे दिवस आलेत. उद्यापासून हप्ते वसूल करायला लागा. होय, प्रत्येक दुकानदाराकडून फेरीवाल्याकडून आम्ही हप्ते गोळा करतो. साहेब, आप देखते रहना कितना पैसा लाते. नीट काम करा, नाहीतर गणपती नंतर पितृपक्षाचे दिवस येतात. सगळ्यांची श्राद्ध घालीन. चला कुठं आता? येतो साहेब, राम राम. अरे कांती शेठची काय खबर बात? तसे 12 तारखेला त्यांनी 25,000 रुपये दिलेत. पण 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 परशावाम त्याला पोलिसांनी पकडलंय आणि करमचंद फरारी आहे. काय बोलतोस काय तू? ब्रश हेअरपिन, गंगावन ब्रश हेअरपिन. देवीजी, अरे गण, तुम्ही મેં કેમ છો? તમારી તબિયત કેમ છે? સારું છે ને? કેમ મને ગુજરાતી આવડે છે કે नाही? वा वा गणपत, थोड्याच दिवसात तुम्ही अगदी छान गुजराती बोलायला लागणार. पण माझ्या एक लक्षात आलंय की पुस्तकं वाचून गुजराती शिकता येत नाही. मग त्यासाठी एक मास्तर ठेवायला हवा. हा. तू सरेआम, म्हणजे तुम्ही मला गुजराती शिकवाल? हो, शिकवेन ना. पण त्यासाठी रोज रोज भेटायला पाहिजे. आणि तुम्ही रोज रोज भेटला तर की मला आनंद होतो. आ? याचं गुजरातीत काय होईल असं म्हणायचं होतं मला. मला उशीर होतोय, मी चालते. काय चाललंय? गुंडे लोक आपल्या फेरीवाल्यांकडून हप्ता गोळा करतात. तुमच्याकडून सुद्धा गोळा करतील. आणि मी नाही दिलं तर? हे बघा, जल्दी निकल, पैसा निकल, तेरी तो जल्दी पैसा निकल, चल जल्दी पैसा निकल. जोर वाला है, जल्दी पैसा निकल. हप्ता निकाल, पैसे निकाल. नवीन दिसतोय. हप्ता काढ. कसला हप्ता? कसला हप्ता? हा रस्ता काय तुमचा नाहीये. काय तुझ्या बापाचा आहे का रस्ता? ए, बापाचं नाव काढायचं काम नाही. हा सरकारचा रस्ता आहे. तुमचा काय संबंध? काय संबंध? हा. आधी हप्ता काढ. काढ, हप्ता काढ. काढ रे. काढ. हप्ता घ्या. काय मनीषा डार्लिंग, तू पण फुटपाथवर धंदा करायला लागलीस काय? शटअप, तोंड सांभाळून बोल. काय करशील? काय करीन? आज सर म्हणते ना.
आम्ही गुंडांना दिलेले पैसे कशाला? आजपासून तुम्हीच आमचे लीडर. नाही हे पैसे आम्हाला नको. आम्ही जर हे पैसे घेतले ना तर आम्ही त्यांच्यासारखे गुंड मवाली बनू. हो ना, त्यापेक्षा आपण सगळे मिळून एक दिलाना धंदा करू. कुणी आडवा आला तर त्याच्याशी मुकाबला करू. अरे देव आपल्या पाठीशी उभा आहे. गणपती बाप्पा ढम 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 ढोल ही वाजे तड़ 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 ताशा बोले ढम 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 ढोल ही वाजे आज देवा तुझी रे चतुर्थी आज देवा तुझी रे चतुर्थी गणपती गणपती आम्ही करतो तुझीच आरती गणपती गणपती आम्ही करतो तुझीच आरती कस्तुरी चंदन कुटी लावता विश्व सुगंधी होते रे विश्व सुगंधी होते राग लोभ हे दीप जाळता त्रिभुवन उजळून जाते रे त्रिभुवन उजळून जाते घरात नांदो शांती घराघरात नांदो शांती गणपती गणपती आम्ही करतो तुझीच आरती गणपती गणपती आम्ही करतो तुझीच आरती आनंदाचा कंद मोदक मोदक तुझिया हाती रे मोदक तुझिया हाती रे सुंदरावर बैसोन लढता राक्षस भिवून पळती रे राक्षस भिवून पळती देव तुझी समहती गाते देव तुझी समहती गाते गणपती गणपती आम्ही करतो तुझीच आरती गणपती गणपती आम्ही करतो तुझीच आरती मूळारंभ तो शुभ कार्याचा श्री गणेशा विद्येचा सकल कामना तूच पुरविशी चिंतामणी तू जगताचा तीन पतित पावन होती तीन पतित पावन होती गणपती गणपती आम्ही करतो तुझीच आरती गणपती गणपती आम्ही करतो तुझीच आरती अवनी बरती पाप वाढले आणि माजला भ्रष्टाचार माणूस माणूस नाही उरला झाला हाहाकार घे परशु त्रिशूल हाती घे परशु त्रिशूल हाती गणपती गणपती
बांगूरनगरचा. बांगूरनगर का एम जी रोड का? हा मार्केटचा. स्टेशन रोडचा हप्ता कुठं आहे? ते आम्हाला का विचारू, हरीश साहेबांना विचारा. काय भानगड आहे अरे? गणप्या बाबल्यानं तकलीफ दिली. तुमच्याकडं हत्यार असताना तरी साल्यांची थोबड सुजली आहेत. गेला नंतर फोडून काढली पाहिजे साल्यानं. बाबा काय? मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. कांती शेठच्या मनीषावर माझी लाईन आहे. परमनंट का टेम्पररी? इतके दिवस तर टेम्पररी होते, पण आता मला तिच्याशी लग्न करायचंय. लग्न? हो, पण तो गणप्या आमच्या दोघांच्या मध्ये आडवा येतोय. हॅलो, मी नरसिंगराव बोलतोय. तुमचं पेमेंट मी देऊन टाकलंय. ते मिळालं. तुझ्या पोरीला समज दे. गणप्या नावाच्या फालतू माणसावर हिंडते ती. मनीषाचं लग्न माझ्या हरीबरोबर झालं पाहिजे. नो नो इट्स इम्पॉसिबल. मी समजायला पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो. पप्पा, कुणाचा फोन होता? हा गणपत कोण आहे? माझ्या गणपनं मला 200 रुपयाची मनी ऑर्डर पाठवले. वय वय आणि बापल्या. बाबल्या, तुझ्या बाबल्यानं तुला 200 रुपये धाडलेत. अरे खरं म्हणतोस की काय? वय तर द्या, पोचमन द्या. या दुर्गाबाई या. हा? तुमच्या मुलांनी तुम्हाला पैसे पाठवले. कुठे कुठे लावायचं? या 2 ठिकाणी अंगठा लावा. दोघं बी मुंबईला कुशाल आहेत. आता स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. आई पद्मावती, दोघांचं बी धंदा पाणी नीट चालू दे ग माय. हॅलो, म्युन्सिपाल्टी का? यस, कोण बोलतोय? कोण? तुम्ही कोण? मी नरसिंगराव बोलतोय. नमस्कार. हा नमस्ते. स्टेशन रोडवर फेरीवाल्यांचा उपद्रव फार वाढलाय. त्यांचा नीट बंदोबस्त करा. कंद घ्या 20 रुपये. कंद या या या. मला वाटलं तुम्ही येणार कंद घ्यायला. मंद बुद्धीसाठी कंद फार चांगला असतो. मंद बुद्धीसाठी कंद काय? काल दाखवतो तुला. साव, कुठे नेता? काय कंद जप्त हा, कंद घ्या बरोबर. हवालदार लोक लागेल सगळे हंचार घेत ना. दिगडा, जगदीश भाई 4 लाख चेक आवले 5 हा पप्पा, 5 થઈ ગયું. आलो. गणपत, तू इकडे कुठे आलास? थोडं काम होतं. अरे मग बोल ना. म्युन्सिपाल्टी वाल्यांनी धरपकड केली. मालही जप्त केलाय. बाबल्यालाही पोलिसांनी पकडून नेलाय. बाबल्याला सोडवायला हवं. काय सांगतोस? दंड झाला तर 1500ची सोय करायला हवी. आमच्याकडे होते, पण आम्ही त्याची गावाला मनी ऑर्डर केली. तुम्ही द्याल? उसने महिन्यात परत करेन. एक पैसा नाही भेटणार तुला. एक मामूली फेरीवाळू माणूस, तुझी हिंमत कशी झाली या बंगल्यात यायची? पण पप्पा, आला ते आला. माझी पोरगी संग डायरेक्ट वार्ता करते. Get out! माहिती get out! निकली जाएगी तो. पप्पा તમે એનો અપમાન કર્યું. अरे रस्ता पर बेचवा वाળો एक मामूली फेरीवाळो फालतू. पप्पा, पप्पा 40 वर्षापूर्वीचं तुमचं जीवन आठवा. मुलखातून आला ते તમારે શું હતું? दारोदार साड्या विकत फिरत होता तुम्ही. पुढे तकदीर खुली म्हणून कापडाचा व्यापारी झाला. माझ्या बाशी लग्न केलं. तिच्या वडिलांच्या मदतीने ड्रग्सचा बिझनेस सुरू केला. पप्पा, उद्या गणपतचं सास चमकले ते ए पण તમારે કરતા મોટા માણસ બનશે. पप्पा, प्रत्येक महिन्याला हरीसारख्या त्या हलकट माणसाला पैसे देता काय मिळतं? गणपत बाबल्या जेव्हा गरीब माणसांनी मदत करशो तर दुवा तो મળશે. तू गणपत में प्रेम करेश? गाडी बंगलेवाला त्या हलकट हरीपेक्षा दुसरा कोणी बरा. आय एम सॉरी मनीषा. तुला हवे तेवढे पैसे दे गणपतला. पप्पा, थँक्यू पप्पा. मालन, मी निघालो. निघालो मी. बराच आकार सासरायच की कोणाला जावायला बेडी घातलीस ना?
फर्ज और ईमान मेरी जिंदगी है, कानून की हिफाजत और ये वर्दी मेरी आबरू है, आबरू है. गप, मी भी हिंदी सिनेमा बघते म्हटलं. प्यार और मोहब्बत मेरी दुनिया है. बाबल्या मेरे दिल का टुकड़ा है. काय चाललंय काय? बाबल्या मलन बाबल्या मारून सांगतो तुला. मी बाबल्याकडे जाते. बाबल्या सोन पोरी सोन. हा ते 200 रुपये द्या, मी तुम्हाला सोडवतो. 150 देत आहे. चलो चलो. 200 रुपये द्या, मी तुम्हाला सोडवतो. हमारे पास 150 रुपये. चालेल चालेल. 500 रुपये कुठलं आणायचे काय? आपण आरोपी ना? मी तुम्हाला जज दिसतो काय? आरोपीच आहे म्हणून तर उभा येते. आरोपी ना? मग मी शहाणे वकील. अरे वा, मी तुमची केस 200 रुपयात चालवतो. 150 रुपये? काहीतरीच काय. 100 रुपये? चालेल हा. चालेल. पण मी फी ऍडव्हान्स मध्ये घेतो. घ्या ना. हा 1 रुपया आता ऍडव्हान्स म्हणून घ्या. उरलेले 2 शून्य माझा मित्र गणपती आला की तुम्हाला देईन. आई शपथ देईन. हा. बरं बरं. हे बघा, कोपऱ्यात घेऊन जात आहे. मी काय सांगतो ते नीट ऐकून घ्या. काय जज साहेब तुम्हाला काय वाटेल ते विचारतील, पण मी सांगतो तेच बोलायचं. आरोपी बाबल्या कोण मारे? टांग मारे सर, माझी केस आहे. हा. आरोपी तुझं नाव काय? ऑर्डर ऑर्डर. अरे तू कुठं धंदा करतोस? अरे तू कसला धंदा करतो? अरे तुला बोलता येतं की नाही? कुठल्या कुठल्या वकिलाने तुझी केस घेतली? मी वेडे वकील सर, आपला शहाणे वकील सर. हे बघ, नीट काय ते बोल, नाहीतर 6 महिने तुला खडी फोडायला पाठवीन. समजलं? बेबे काय? वेडे वकील. आपलं ते शाणे वकिलांनी मला सांगितलं, जजनी काय विचारलं की तू नुसतं आपलं बॅ करायचं, म्हणून मी केलं. मी जंगलातनं कंड आणतो आणि शहरात विकतो, त्यामुळे लोकांची पाठ पोट बरी होते. यापेक्षा औषधातलं मला काही माहित नाही. बाबल्या टांग मारे याचा हा पहिलाच गुन्हा आहे, म्हणून मी त्यास सोडून देत आहे. बाबल्या, यापुढे तुला धंदा करायचा असेल तर तो लायसन्स काढून करीत जा. समजलं? आपलं समजलं. येतो मी. थँक्यू. माझी 2 शून्य. हा गडप्या अजून नाही आला. या शाळे वकिलाची फी कशी द्यायची? बोंब बोलतोय बहुतेक. काय टांग मारे? काय म्हणताय? सुटलात की नाही? अरे आरोपी म्हणतात मला, आपला पंजाब शहाणे वकील म्हणतात मला. माझी फी 2 शून्य. फी बाबल्याला पाहिलं का हो तुम्ही? बाबल्या कुठे पाहिजे का तुम्हाला? बाबल्या कुठे? बाबल्या बाप इकडे इकडे इकडे. खेटर खाल्ल्यासारखं उभा त्यात नक्कीच बाबल्याचा वकील असणार. विचार ना. तुम्ही वकील आहात का? हा. कुणी केलं तुम्हाला वकील? नाही म्हणजे तुम्ही बाबल्याचे वकील आहात का तुम्ही? घबरा नाही हो, बाबल्याचे वकील काय तुम्ही? कोण बाबल्या? टांग मारे. टांग मारे टांग मारे टांग मारे हो, टांग मारे टांग मारे टांग मारे लिखाचा. तुम्हाला टांग मारलेली दिसते त्याने, तुम्ही त्याचेच वकील दिसताय. तो बाबल्या कुठे गेला तुम्हाला माहिती आहे काय? काय म्हणाला? तो नक्की गुजराती असला पाहिजे. तो बे बे म्हणत गेला. बे. चला. डोळा फुटले की काय तुझं? पण बाबले तू कोर्टात काय झालं? दंड झाला? सारखं बॅ बॅ करायला जिवंत बकरा खाल्लास की काय?
मजनू तू माझी लैला प्रेम करूया ओघ खुल्लम खुल्ला मी तुझा मजनू तू माझी लैला प्रेम करूया ओघ खुल्लम खुल्ला अंगात भिनली न्यारी नशा इश्काचा बेंड बाजा वाजतोय कसा अंगात भिनली न्यारी नशा इश्काचा बेंड बाजा वाजतोय कसा राज कशी हसते डोळ्यातून चाल तुझी सजणे मोरावाणी छम 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 तुझी लैला प्रेम करूया दोघं खुल्लम खुल्ला मी तुझा मजनू तू माझी लैला प्रेम करूया दोघं खुल्लम खुल्ला मस्तीत बेभान होऊ जरा इश्काचा जरिया आलाय भरा मस्तीत बेभान होऊ जरा इश्काचा जरिया आलाय भरा शिडगार भिजला पाण्यातून गुलाबी पाऊस स्पर्शातून झिम 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 तुझी लैला प्रेम करूया दोघं खुल्लम खुल्ला मी तुझा मजनू तू माझी लैला प्रेम करूया दोघं खुल्लम खुल्ला आणि नवरात दारामधी शोभेल जोडी लाखामधी तुझी लैला प्रेम करूया दोघं खुल्लम खुल्ला मी तुझा मजनू तू माझी लैला प्रेम करूया दोघं खुल्लम खुल्ला प्रेम करूया दोघं खुल्लम खुल्ला प्रेम करूया दोघं खुल्लम खुल्ला प्रेम करूया खुल्लम खुल्ला तू मला विचारलं होतंस ना काय तू मला रोज रोज भेटलीस तर मला आनंद होईल वाक्य गुजरातीत कसं म्हणायचं त्यामुळे म्हणजे रोज रोज मिळशे त्याने म्हणे વધારે संतोष मिळशे खरंच पण समजा तुला रोज रोज भेटायचं ठरवलं तर भेटायचं कुठं तुला घर ना दार आणि असं रोज रोज रस्त्यावरती येऊन भेटणं मला नाही आवडत मग मी काय करू हे रस्त्यावरचं जीणं सोडून दे एखादी चांगली जागा बघ दुकान थाट आणि म्युन्सिपाल्टी वाले रोजच येणार आणि माल जप्त करून जाणार आणि उद्या समजा एखादी मुलगी तुझ्या प्रेमात पडली तर तिचा बाप काय म्हणणार हमारू जमाई फुटपाथ ना ऊपर केला वेचता माझा सासरा गुजराती असणार आता मुलगी गुजराती असल्यावर बाप गुजरातीच असणार ना चंद्राची लेक राजाची आता जन्मेची साथ मिळाली रे अच्छा मी निघते नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दुकान घ्यायला तयार आहे पण त्यासाठी पैसे नको अरे माझे पप्पा एक दुकान विकणार आहेत हा ते पागडी तुझ्याकडून जास्त नाही घेणार मग? फक्त एक पेटी एक पेटी पगडी तू तू 20,000 पाहिजेत आता कसले पैसे शा माटे आ माटे
रे रे रे. आणि आपण हॉस्पिटल जाईये. कशाला पोस्टमॉर्टम करायला? अरे साहेब हे तो मरून गेला, याला पोलिसाकडे घेऊन गेला पाहिजे. पोलीस? नाही नाही पोलीस नको, गडबड होईल. असं करता आम्ही गुपचुपाची विल्हेवाट लावतो. तुम्ही सही सलामत सुटून जाल एकदम. उपकार होतील. उपकाराची परत फेड. एक 10,000 रुपये. हे प्रकरण चला एकदम मिळतो एकदम. अरे साहेब किती समजदार आहे. ओ अरे बघत काय राहिला, मुर्दा उचला. चला 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 जल्दी. कांती शेठ त्याची निगेटिव्ह माझ्याकडे आहे. पैसे दे, नाही तर मला पोलिसांना फोटो द्यावा लागेल. उकरू देताना त्या माणसाची डेड बॉडी. तू एका माणसाचा मर्डर केलायस कांती शेठ. तू खुनी आहेस, खुनी. पण मी तुला सर्व रक्कम ऑन द स्पॉट दिली होती. आपी ते की नाही? आपे थे कांती शेठ दिली होती, पण ते फुल सेटलमेंट नव्हतं कांती. करोडपती कांती शेठ आणि गरीब बिचारा नरसिंगराव यांच्यातल्या व्यवहाराचा ऍडव्हान्स होता 10,000 रुपये. आले 20,000 आणि सोड पिछा माझा. काम झाल्यावर नरसिंगराव कधीच थांबत नाही कांती शेठ. कांती शेठ आज 12 तारीख आहे. एक लक्षात ठेव, प्रत्येक महिन्याच्या 12 तारखेला रक्कम तयार ठेव. मी येत जाईन. नाही ठेवलीच तर तुझे 3-13 वाजवीन. तू आणखी किती लुटणार मला? अरे जास्ती नाही कांती शेठ, तू फक्त जिवंत असेपर्यंत. आतापर्यंत त्या लोकांनी लाखो रुपयाला मला लुटलं. घाबरून जाऊन मी आणखी दारू जवळ केली. आणि तो फाजी नरसिंगराव मनीषाचं लग्न त्याच्या नादान पोरा बरोबर लावून दे म्हणतोय. ये न करता आम्ही બંને बाप દીકરી आत्महत्या કરીને मरी जीत વધારે સારું. पण ते फोटो मिळाले तर तुमची सुटका होईल. हा फोटो प्रिंट आणि नेगेटिव्ह पण. हे फोटो कुठे मिळतील? त्याच्या तिजोरीत. तिजोरी भक्कम आहे. હલો કોણ? હું તારી મનીષાબેન બોલું છું. ओ मनीषाबेन, बोल बोल. मूर्खाचे, माझ्याशी लग्न करायचं आणि मला बेन म्हणतोय. काय म्हणालीस? माझ्याशी लग्न करायचं या विषयावर तू माझ्याशी एकदाही बोलला नाहीस. आत्ता बोलूया ना. फोनवर? घरी ये, मग सांगते तुला. घरी? ओके डार्लिंग. ओके, लवकर ये हा. मी वाट बघते तुझी. आवेशे आविरावचे गदडो. मनुष्यानं त्या हरीला बाहेर काढलं. आता तुला तिरसिंगाला बाहेर काढ. जा जा लवकर जा, सांभाळून जा. कोण तू? मी मालन. बापलेला हुडकाय आले होते. कोण बाबल्या? कुणीतरी सांगितलं तुम्ही त्यांचं गाव आलं म्हणून म्हटलं तुम्हाला माहित असेल तर भेटवाल का मला बाबल्याला? बाबल्या ना, पार्वती हॉटेल मध्ये भेटर आहे. त्याला भेटवतो मी तुला. गुरखा जी साहब. जगूला सांग गाडी काढायला. जी. उघडून बघा. हॉटेल पार्वती. समजलं? जा. काय मालन? काय? ही बाबल्याची चौकशी केली. ड्युटीवर यायला त्याला अजून अर्धा तास आहे. हो, तवर काय करायचं? तोवर मालन बरंच काही करण्यासारखं आहे. नरसिंगराव, मला लई भूक लागली हो. मग काही खाया प्यायला मागवतो. हा मागवा मागवा. तर मी जाऊन येते. लवकर या. कौन चाहिए? हे मच्छरदार ढेकून पिचवा यांचा बंदोबस्त करणारे आम्ही पेस्ट कंट्रोलर. तुमच्या
मालकाने आम्हाला बोलवलंय तुमच्यासारखे मच्छर हाकलवायला. अच्छा 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 काम करो. अच्छा काम करताय, अच्छा काम करताय. शोध, सगळं शोध. वर बघ, वर बघ, वर बघ. कोण तू? अरे वा, फार लांब लचक नाव आहे. माझं नाव जामू. पेस्ट करतो आम्ही. आलो तू आता. मच्छर वेळ जातोय, तो गेला. नंतर बोलतो. आज नको, जाऊ दे. आज जाऊ कशी मला टाकून गेलं कुठे? हा इकडे कमल इकडे गेला. म्हणजे नका आपण मी रागावले तुझ्यावर. का? आओ जमाई राजा आओ. घ्या ना ड्रिंक्स, घ्या ना ड्रिंक्स. नको नको, मला उशीर होतोय, लवकर घरी जायचंय. चाल हो, घाई कसली आहे? ઉતાવળ શાની છે, આરામથી જા ને. बापरे, एवढे कपडे दिवसातनं 10 वेळा बदलतो वाटत. कुठेच दिसत नाही इकडे. काय मालन, काय करत होती इतकं बाथरूम मध्ये? सगळं फुकट झालंय. मस्त आंघोळ केली. गरम गरम पाण्याचा फवारा होता, साबण होता, शॅम्पू होता आणि टॉवेल बी होता. काय खुशबू आहे. नरसिंहराव, मी आधी खाऊन घेते, थोडंसंच खाऊन घेते. खाऊन घेता. लवकर. अरे बापरे, हे काय? साफसफाई. आम्ही ते मुंगूस, पाली, झुरळ साफ करतोय. अरे बापरे, झुरळ! बापरे, झुरळ. बरं झालं तुला झुरळ म्हणायचं सुचलं ते. मला माहित होतं बायका झुरळाला घाबरतात ते. झुरळाला पण माहितीये. तू काय करतो झुंजरा? झुरळ शोधतोय, वेगळा हे शोधतोय. मी जातो. निघाला का? हा हा निघा. तिकडे तिकडे. इकडे इकडे लग्नाचं या. हा या. आवजो. फोटोच फोटो आहेत. यातला कांती शेटचा फोटो कसा काय ओळखायचा? ते एक काम करूया, काय आपण सगळेच बरोबर घेऊन जाऊया. अगं आहेस कुठे तू? कुठे कुठे शोधायचं तुला? का? तुझा बाबल्या तिकडे तुला शोधतोय. बाबल्या? आत्ताच्या एसटीने गावाकडे जायला निघालाय तो. नरसिंहराव, हे तुम्ही खावा. हे पण घे, उरलेलं हे पण आहे घे, ना, हा. ते पण तुम्ही खावा. बातमी लई चांगली आणलीस. येते बरं का नरसिंहराव. चल काका. चल लवकर. टडन टडन, बजरंग बली तोड़ दे दुश्मन की नली. उदार का माल हिदार. आळी मिळी खूप चिळी. अरे म्हणजे काम फत्ते. अरे फत्ते म्हणजे काय? फत्ते व्हायलाच पाहिजे. यात बघा तुमचा कुठला फोटो आहे? माझ्यासारखं आणखी बऱ्याच लोकांनी याने ब्लॅकमेल केलेले दिसते. हा माझा फोटो आणि त्याची निगेटिव्ह पण आहे. शाबाश बाबल्या, शाबाश गडबे, शाबाश. शाबास की फक्त आम्हालाच नाही द्यायची, त्या काका पुतळीला पण द्या. बाबले द्या. मेलेला माणूस. बापरे, असतो पतंग उचापते. नरसिंहराव असतो तो. कसं शक्य आहे? तो तर मेला, मरी गयो. मरी गयो पण आता जिंदा हो गयो. हमने देखा चलते फिरते. म्हणजे हा माणूस मेलाच नव्हता. आणि पप्पा, तुम्ही जन्मभर उगीच घाबरत होता. आणि याने जर सांगितलं नसतं तर जन्मभर खंत करीत राहिलो असतो की आपल्या हातून नाहक एक माणूस मेला म्हणून. बघू बघू बघू. काय करताय काय? मी डिपार्टमेंट कडनं खात्री करून घेतो. कसला वासा याची? माणूस खरंच मेलाय की नाही याची? का मेलेला माणूस कसा जिवंत झाला याची? तुमचं काही सांगतायत नाही. वासाच्या बाबतीत कुत्र्याला मागे टाका. बाबल्या, तुम्ही आयडिया केली म्हणून हे घडलं.
लोक पागडी घेऊन जग्या देतात, मी पागडी पण देतो आणि जग्या पण देतो. बघा बघा, हे घ्या पागडी, 2 लाख रुपये. आणि हा दुकानचा कागद. 2 लाख म्हणजे नको, 2 लाख रुपये काय करायचं? हे बघ, तुमच्या गावाचं तुम्हाला कल्याण करायचं होतं असं तूच म्हणाला होतास की नाही? नाही, मग त्याची सुरुवात ह्या पैशाने करा. घ्या ना. मग काका तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या गावाला जा हा? आणि हे पैसे गावाच्या कल्याणाकरता सरपंचांना द्या. हा? सगळे द्या, नाही थोडेसे ठेवाल तुमच्या कल्याणासाठी. आणि त्याला सांगा सांगा की हे पैसे राम लक्ष्मण शेठने दिले. राम लक्ष्मण शेठ म्हणजे आम्ही. पण हे रहस्य आम्ही देवीच्या उत्सवाच्या वेळेला उलगडून दाखवू. रामभाऊ, पांड्या, अरे जी साहेब. आमच्या पश्चात घरामध्ये कोण कोण आलं होतं? पेस्ट कंट्रोल वाला. 2 जण होते. आपने साथ भेजा था. चल तेव्हा राम करू. अरे बदमाश, अरे आपण लुटलो गेलो. सगळा पुरावा पडावा गेला. कोणी? तुम्ही लाज नाही वाटत? कोण आला मनीषाचा हुरळून गेला, घर सोडून निघून गेला. माझी तर उमर पोरीवाल्यांच्या पाठी फिरायचीच आहे. पण तुम्ही सुद्धा त्या मालांना बोललात आणि गेलात तिच्या पाठी. अरे बघ, बाप लेकामध्ये भांडण नको. हे सगळं काम आहे त्या गणप्या आणि बाबल्याच. त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे मला. हा, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या राम लक्ष्मण शेठनी हे 2 लाख रुपये दिलेले आहेत. हा, तुमच्यासाठी नव्हे, गावासाठी, गावाच्या कल्याणासाठी. गावाचं कल्याण करू, घेऊ नये पैसे. हा घ्या, पण हे पैसे मिळाले अशी देवी पद्मावतीच्या समोर तुम्हाला आता शपथ घ्यावी लागेल. घेऊ ना शपथ, त्यात काय. देवी पद्मावतीची शपथ घेऊन मी सरपंच मोहिते आणि भगत कबूल करतो की राम लक्ष्मण या दोघा शेकडून आम्हाला 2 लाख रुपये रोख मिळाले आणि त्याला साक्षी हा महादा आहे. ठीक आहे, पण ही गोष्ट नरसिंगरावला कळता कामा नये. छे, अहो तो नरसिंहराव म्हणजे 1 नंबरचा डॅम्बिस माणूस. अहो तो महापापी नीच. काय हो, ते राम लक्ष्मण शेठ स्वतः का नाही आले इथं? हा, ते देवीच्या उत्सवाला प्रकट होणार आहेत. सध्या ते फार बिझी आहेत. नवरात्रीला त्यांच्या नवीन दुकानाचं उद्घाटन आहे ना. चांगला जरा घे. शेठजी घ्या, बेडा घ्या. आज नवरात्रीच्या औषधाला तुम्ही लोकांनी दुकान खोला, फार चांगला झाला. अरे तुम्ही लोक आता लखपती होणार, लखपती. शेठजी तुमची मेहरबानी. तुमच्या दुकानातला माल घेऊन हिंडत होतो, धंदा समजला. तकदीर खुल्ली, दुकानदार झालो. अरे बाबा, देवीची कृपा असेल तर समजा काही चांगलं होऊन जाईल.
तुम्ही दिलेल्या लिस्ट प्रमाणे नरसिंगरावांनी ब्लॅकमेल केलेल्या सगळ्या लोकांना जाऊन भेटलो. त्यांना त्यांचे कागदपत्र परत केले, फोटो परत केले, सगळे एकदम खुश झाले. त्यांनी पार्टी अरेंज केली हॉटेल पॅलेस मध्ये. सगळ्यांना बोलवलंय, तुम्हाला, गणप्याला, बाबल्याला, मला पण बोलवलंय. गणपत शेठ, बाबल्या शेठ, तुम्ही आम्हाला वाचवलं. तुम्ही माणसं नाही, देवदूत आहात. हे घ्या, माझ्यातर्फे 25,000 रुपये बक्षीस. नाही 25,000 रुपये नको आम्हाला. हे पैसे घेऊन आम्ही काय करणार? आणि हे माझ्याकडून 25, नाही 50,000. भाया गणपत, आता मारा तरफ ते 50,000. नाही हे आम्ही पैशाच्या आशेने नाही केलं. माणुसकी म्हणून केलं. हा, गणप्या बाबल्या, या लोकांची मनं दुखवू नका. घ्या ते पैसे. प्लीज प्लीज घ्या. हे ओळखलं का? कुणाला? तुम्हाला ना 5 अंडे, 5 अंडे, आणि पाणी. 500 रुपये. 500 रुपये दे, परत दे. पाहिजे तर तुमच्या गाडीमध्ये पुन्हा पाणी घालून देतो. नाही 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 नाही, ते डब्बा गाडी आम्ही वेची गाडी, नवीन गाडी घेतली. आजपासून ही गाडी तुमची. घे गाडीची चावी घे. मला काय करायची गाडी? मला नको गाडी. मग नुसतं चावी ठेव ना. चावी घेऊन मी काय ताला चावीवाल्याचं दुकान घालू काय? अरे नरसिंगरावने ना आम्हाला ब्लॅकमेल केला होता. अरे सारी जिंदगी बर्बाद केला त्याने. आणि तुम्ही दोघांनी मिळून आमची जिंदगी परत आबाद केली. घे चावी घे. चावी कशाला उगाच? बाबल्या गणपती गणपती बाबल्या गणपती बाबल्या. चावी देणारच की नाही? ये बरं ये. दिग्री जरा उभी था. आता मी एक स्वीट अनाउन्समेंट करतोय. मी माझी मुलगी मनीषाचं लग्न गणपतशी करणार. अहो काका, नुसतं टाळ्या काय वाजवत आहे? मालंदनी माझं डिक्लेअर करून टाका ना. हे घ्या पैसे घ्या. काय डिक्लेअर काय करून टाका. माझं आणि बिजलीचं लग्न झाल्याशिवाय तुमच्या लग्नाला परवानगी देणार नाही. तुम्ही दोघांनी काय प्रॉमिस केलं होतं मला? काय वचन दिलं होतं? मी बिजलीला बोलवलं होतं पार्टीला, आली कशी नाही? तुमने पुकारा और मैं चली आई. मी आले ना. वेळेवर आली बिजली, नाही तर माझ्या आयुष्य काढून झालं असता. आता करा ना यांच्या लग्नाची अनाउन्समेंट. करताय ना? करा ना गडे. करतो ना, आत्ता करतो. माझी पुतणी मालन, हिचं लग्न मी बाबल्या बरोबर करणार आहे. आता आपलं लग्न. आपलं लग्न ना. अचानक एक माणूस गावात आला. 2 लाख रुपयाची देणगी दिली त्यांनी आणि नाव सांगितलं राम लक्ष्मण शेठचं. याचा छडा लावलाच पाहिजे. गावकरी मंडळी, सालाबाद प्रमाणे आज आपण देवी पद्मावतीच्या उत्सवासाठी इथं जमलेलो आहोत. पालखीची वेळ झाली. पण त्याआधी आपल्या गावाला ज्यांनी उदार हाताने देणगी दिली आणि आम्हा दोघांना सांगितलं कल्याण करा. गावाचं हो कल्याण. हो, गावाचं कल्याण करा. तर मंडळी, आजपर्यंत ज्यांनी आपलं नाव लपवून ठेवलं ते राम लक्ष्मण शेठ आज इथं प्रकट होणार आहे. प्रकट होणार आहे. कोण आहे? कोण ते? सांगतो मंडळी, मी तुम्हाला असं ताटकळत ठेवणार नाही. ठेवणार नाही. श्रीमंत उदार राम लक्ष्मण शेठ यांनी इथं यावं. राम लक्ष्मण शेठ हे दुसरे तिसरे कुणी नसून आपले नरसिंगराव आहे. राम लक्ष्मण शेठ ते नाहीये, आम्ही आहोत. तुम्ही फुटपाथचे फुक्कड फेरीवाले, तुम्ही शेठ केव्हा झाला? सूट भाड्याने आणला असेल. मोटार चोरून आणली असेल. गावावरून ओढून टाकलेले वाह्यात गणप्या आणि बाबल्या मंडळी यांचं ऐकू नका. लफंगे आणि भुरटे आहेत. या नरसिंगरावांनी उर्फ राम लक्ष्मण शेठनी आपल्या गावाला 50,000 रुपये रोख दिले. खोट आहे. या दोघांनी 2 लाख रुपये पाठवून दिला होता. हवालदार काका बरोबर. याला पुरावा काय? पुरावा. हा काका हवालदार पुराव्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही. तुझ्याकडे काय पुरावा आहे? हा पुरावा आहे, देतो, पुरावा देतो. हे पैसे मिळाले
अशी देवी पद्मावतीच्या समोर तुम्हाला आता शपथ घ्यावी लागेल. घेऊ ना शब्दात काय देवी पद्मावतीची शपथ घेऊ. मी सरपंच मोहिते आणि भरत कबूल करू की राम लक्ष्मण या दोघा शेठकडून आम्हाला 2 लाख रुपये रोख मिळाले आणि त्याला साक्षी हा महादा आहे. ठीक आहे, पण ही गोष्ट नरसिंगरावला कळता कामा नये. अहो तो नरसिंगराव म्हणजे 1 नंबरचा डॅम्बिस माणूस. अहो तो महापापी नीच. गावकऱ्यांनो, ऐकलात पुरावा? सरपंच हा काय प्रकार आहे? जाऊ द्या. मी माफी मागतो. या नरसिंगरावच्या कचाट्यात सापडलो आणि फसलो हो. काकांनी 2 लाख रुपये दिले होते, बाकीचे 1.5 लाख यांच्याकडे आहेत. बघा आम्ही खरे आहोत की नाही? हे 2 लाख आणि हे 3 लाख गावाच्या कल्याणासाठी आणलेत. होळी 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 किती दिवसांनी भेटला होता. आबा, तुम्हाला राजाची लेख सून म्हणून हवी होती ना? होय होय. हा बघा राजा, आणि ही त्याची लेख. काय तुला मामाची पोरगी सून म्हणून पाहिजे होती ना? ही बघा आणली पांढऱ्या साडी. मादा आम्हाला माफी कर आणि पालखी उचल. तो मान तुझाच आहे. होय रे होय. वय वय जय देवी पद्मावती.